आज आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संचलित डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लोक विद्यापीठाचे लोकार्पण आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लिखित 10 पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन असे 2 संयुक्त कार्यक्रम आज इथं आयोजित केलेले आहेत. सर्वांचं सुरुवातीला मी स्वागत करतो. आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक सुहास पळशीकर सर आणि सोनाली कुलकर्णी मॅडम या दोघांना मुक्ताला विनंती करतो की त्यांनी वरती घेऊन यायचं आहे. त्यासोबत अनिस ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले सर, ट्रस्टचे सेक्रेटरी दीपक गिरमे सर यांनी वरती यायचं आहे. दीपक गिरमे सर. त्याचबरोबर या पुस्तकाच्या अनुवादक राही ढाके मॅडम यांनीही यावर. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम गेल्या 35 वर्षापासून सुरू आहे. हे काम डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांनी सुरू केलं. डॉक्टरांच्या नंतरही तेवढ्याच जोमाने हे काम सुरू आहे. खरं तर हा कार्यक्रम डॉक्टरांच्या जन्मदिनी 1 नोव्हेंबरला पुण्यामध्ये आपण घेणार होतो, पण जागेची आणि पाहुण्यांची तारीख आपल्याला ॲडजस्ट झाली नाही, म्हणून आज आपण हा कार्यक्रम घेतो आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संचलित डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लोक विद्यापीठाचं लोकार्पण आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लिखित 10 पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन असे हे 2 संयुक्त कार्यक्रम आज इथं संपन्न होत आहेत. या कार्यक्रमास उपस्थित असलेले सुहास पळशीकर सर, सोनाली मॅडम आणि ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले, ट्रस्टचे सेक्रेटरी दीपक गिरमे, या इंग्रजी पुस्तकाच्या अनुवादक राही ढाके मॅडम, आज इथं पुणे शहरातील सर्व अनिसचे कार्यकर्ते, नागरिक, पत्रकार आणि हा कार्यक्रम फेसबुकवर लाईव्ह पाहणारे महाराष्ट्रातील सर्व अनिसचे कार्यकर्ते आणि हितचिंतक या सर्वांचं मी सुरुवातीलाच संघटनेच्या वतीनं स्वागत करतो. आणि आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सुरुवातीला मी रेश्मा कचरे यांना विनंती करतो की त्यांनी एक चळवळीचं गाणं सादर करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. रेश्मा. अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोलकर, अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोलकर. डॉक्टर दाभोलकर जो मनने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनने पुढे चळवळ. तुम्ही विचारा मादिले जनमानसात रुजविले, तुम्ही विचारा मादिले जनमानसात रुजविले. विवेकानी विज्ञानाचे, विवेकानी विज्ञानाचे दिले आम्हाला बळ, दिले आम्हाला बळ. डॉक्टर दाभोलकर जो मनने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनने पुढे चळवळ. श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूंची जमली गर्दी, श्रद्धेच्या दुनियेमध्ये भोंदूंची जमली गर्दी. भोंदू बुवांना तुम्ही नमवले, भोंदू बुवांना
पळ, त्यांनी काढला पळ. डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ. गावोगावी शहरामध्ये, कधी शाळा कॉलेजमध्ये, गावोगावी शहरामध्ये, कधी शाळा कॉलेजमध्ये, विवेक जागर करून मनाची, विवेक जागर करून मनाची, हटविली मरगळ, हटविली मरगळ. डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ. अंधश्रद्धांचे क्षालन झाला सरकारी कानून, अंधश्रद्धांचे क्षालन झाला सरकारी कानून. लढा उभारून तुम्ही मिळवले, लढा उभारून तुम्ही मिळवले कायद्याचे पाठबळ, कायद्याचे पाठबळ. डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ. गड समतेचा लढविला तुम्ही रणांगणी जिंकला, गड समतेचा लढविला तुम्ही रणांगणी जिंकला. हतबल होऊन दांभिकांनी, हतबल होऊन दांभिकांनी कशी साधली वेळ, कशी साधली वेळ. डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ. तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमजले, तुम्ही बलिदान जे दिले आज सर्वांना उमजले. बीज पेरले सुधारणेचे, बीज पेरले सुधारणेचे, येईल त्याला फळ, येईल त्याला फळ. डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ, डॉक्टर दाभोलकर जो मनाने पुढे चळवळ. आ आ आ आ आ आ. विवेकाचा आवाज, विवेकाचा आवाज, विवेकाचा आवाज. धन्यवाद रेश्मा. डॉक्टर दाभोलकर जोमाने नेऊ पुढे चळवळ, हे आपण डॉक्टरांच्या नंतर चळवळ मोठ्या जोमाने पुढे नेत आहोत, त्याचाच भाग म्हणून हा आजचा कार्यक्रम आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा परिचय करण्याची जबाबदारी श्रीपाल ललवानी सर यांच्याकडे आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करावा. नमस्कार. काल मला एक सांगण्यात आलं की सोनाली कुलकर्णी मॅडमचा परिचय करून द्यायचा तुम्ही. म्हटलं किती सोपं काम आहे, नुसतं नाव सांगितलं की झालं, बाकी परिचय करून द्यायची काही आवश्यकताच नाही आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या एक प्रसिद्ध सिने अभिनेत्री आहे, टी व्ही सिरियलमध्ये भरपूर काम केलेलं आहे. तर याच्यापेक्षा एक त्यांची वेगळी ओळख मला आज तुम्हाला करून द्यायची आहे, वेगळा परिचय. अनिसच्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या प्रती त्यांना अतिशय आदर आहे आणि महाविद्यालयीन काळापासूनच त्यांनी अनिस संघटनेशी, अनिस चळवळीशी जोडून घेतलेले आहे. त्यांना मुक्ताचा फोन फक्त जायला पाहिजे की त्या लगेच येतात. त्या मागं महिला परिषदेला पण आलेल्या आहेत. 20 ऑगस्टला आपण जे पुलावर निदर्शनं करायचो त्या ठिकाणी पण त्या स्वतःहून येत होत्या आणि
आज तुम्हाला सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता त्यांचं हैदराबादला शूटिंग चालू आहे. त्या हैदराबादवरनं खास या कार्यक्रमासाठी आले आहेत आणि कार्यक्रम झाला की परत हैदराबादला जाणार आहेत. म्हणजे मला वाटतं आपल्या कार्यकर्त्याचं पण जेवढं डिवोशन नसेल तेवढं डिवोशन सोनालीचं या चळवळीप्रती आहे. तर एकदा त्यांच्या स्वागतासाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. आपले दुसरे प्रमुख पाहुणे, जो पुरोगामी चळवळीत ज्यांनी काम केलेलं अशा कुठल्याही व्यक्तीला प्राध्यापक सुहास पळशीकर यांचं नाव किंवा त्यांचं लेखन माहीत नाही असं होणार नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यशास्त्राचे ते प्राध्यापक होते. अनेक वेगवेगळ्या राजकीय विश्लेषणाचे अनेक लेख त्यांनी विविध वृत्तपत्रातून लिहिलेले आहेत. पूर्वी CSDS म्हणून जी संस्था होती त्याच्याबरोबर ते त्याच्या काम करत होते आणि सध्या ते एक पॉलिटिकल स्टडीज म्हणून एक मॅगझिन आहे त्याचे ते संपादक आहेत. तर त्यांच्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कारण आजच्या कार्यक्रमाला त्यांच्यासारखा तोलामोलाचा दुसरा मनुष्य आपल्याला मिळाला नसता. आणि आजच्या आणखी आपल्या ज्या आज आपण जे पुस्तिका प्रकाशित करत आहोत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर दाभोलकरांचे मोठी 12 पुस्तकं होती. त्याचे आपण आपल्या कार्यकर्त्यांनीच त्याच्या छोट्या छोट्या 10 पुस्तिका तयार केल्या त्यांच्याच शब्दात. मराठी झालं पण आजकाल आपल्याला सर्वदूर पोचायचं तर इंग्लिशशिवाय पर्याय नाही. तर ज्यांनी हे इंग्लिशमध्ये भाषांतर केलं त्या प्राध्यापिका राही डहाके यांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये त्या इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत आणि इंग्रजी अनुवादामध्ये त्यांचा हातखंडा आहे. तर त्यांनी हे जे काम केलं त्याबद्दल सगळ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ताई आम्ही तुमचे आभारी आहोत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. धन्यवाद ललवाणी सर. यानंतर आपण पाहुण्यांचं औच्यावर स्वागत करूया. डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची पुस्तकं देऊन आपण हे स्वागत करतोय. सुरुवातीला सोनाली कुलकर्णी यांचं स्वागत रेश्मा कचरे यांनी डॉक्टर दाभोलकरांची पुस्तकं देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आपले प्राध्यापक सुहास पळशीकर सर यांचं स्वागत प्राध्यापक प्रवीण देशमुख सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर अनुवादक राही ढाके मॅडम यांचं स्वागत विजय सुर्वे सर यांनी करावं. तिकडे जा. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले सर यांचं स्वागत राम नलावडे सर यांनी करावं. आपल्या ट्रस्टचे सचिव दीपक गिरमे सर यांचं स्वागत वसंत कदम सर यांनी करावं. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी डॉक्टर हमीद दाभोलकर यांना करतो. नमस्कार. आदरणीय सुहास पळशीकर सर, सोनाली, राही, विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लोक विद्यापीठाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी आणि त्याबरोबर त्यांच्या 10
पुस्तिकांचा, त्यांच्या लिखित 10 पुस्तिकांच्या इंग्रजीमधील अनुवादाच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे आज इथं जमलेलो आहोत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना सातत्याने नवीन नवीन कल्पना लढवणं आणि त्या वास्तवामध्ये कशा येतील हे बघणं याचा त्यांना एक छंद असल्यासारखं होतं. आणि त्यामुळे ज्यांनी डॉक्टरांबरोबर काम केलं त्यांच्यातल्या अनेक जणांना आठवत असेल की डॉक्टर अतिशय पॅशनेटली त्यांना उभ्या करायच्या एका विद्यापीठाविषयी बोलायचे. आणि बोलताना ते असं सांगायचे की मी हे जे विद्यापीठ अनिसच्या मार्फत उभं करणार आहे त्याचं नाव सत्यशोधक विद्यापीठ असेल, कारण की महात्मा फुले हे सर्व सत्यशोधकांच्या ह्याचे मेरुमणी आहेत आणि ते त्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आपल्या, आणि त्यासाठीचं एक विद्यापीठ मला उभं करायचं आहे असं ते सांगायचे. एवढंच नाही तर माझ्या आईला ते ज्या वेळेला ती शेतीचे प्रयोग करण्यासाठी साताऱ्याजवळच्या आमच्या छोट्याशा शेतावर घेऊन जायचे, तिथे वाटेतली एक मोकळी जागा ते तिला अनेक वेळेला दाखवायची की ह्या जागेवरती मला ते सत्यशोधक विद्यापीठ उभं करायचं आहे. ते प्रत्यक्षात होणं नव्हतं, परंतु आज मला वाटतं की त्यांची स्मृती म्हणून आपण सध्याच्या कालखंडाला जे साजेसं आहे असं त्याचं जे डिजिटल स्वरूप आहे त्या डिजिटल स्वरूपातलं डॉक्टर नरेंद्र दाभोळकर लोक विद्यापीठ लोकार्पण करतोय त्याचं, याची अनिसेचा कार्यकर्ता म्हणून मनामध्ये खूप त्याच्याविषयी समाधानाची भावना आहे की जी कल्पना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर प्रत्यक्षात आणू इच्छित होते ती कल्पना त्यांच्या निर्गुण खुनानंतर 13 वर्षानं का होईना आज अंधश्रद्धा निर्मूलन समिती वास्तवात आणते आहे. अनिसचं काम ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला अशी धारणा होती की अंधश्रद्धा या फक्त ग्रामीण भागामध्ये असतात आणि त्या अशिक्षित लोकांच्यामध्ये सामान्यपणे असतात, आणि त्याला धरून असलेली अनिसची कार्यपद्धती जी विकसित झाली गेली 35 वर्ष मोठ्या प्रमाणात ती महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पसरली. ती अनिसचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन भोंदू बाबा बुवा लोकांना कसे फसवतात त्याचे चमत्कार करतात, आणि अजूनही देखील त्या कार्यक्रमांना महाराष्ट्रामध्ये नाही सगळीकडे प्रचंड डिमांड आहे आणि ते कार्यक्रम तितकेच पॉप्युलर आहेत, तितकेच लोकांच्यापर्यंत पोहोचतात. पण ही जी धारणा होती की जसजसं शिक्षण वाढेल, लोक शिकायला लागतील तसतशा अंधश्रद्धा दूर होतील, त्या धारणेचं मात्र गेल्या 10-12 वर्षात पूर्ण खोबरं झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. गेल्या आठवड्याभरातली पुण्यातली जर तुम्ही घटना बघितली असेल तर ते इंग्लंडमध्ये राहून आलेलं एक उच्च शिक्षित जोडपं 14 कोटी रुपयांना त्याच्या एका मध्यवर्ती पुण्यातल्या भोंदू बाबांनी त्याला फसवलं. म्हणजे सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा हे एक नवीनच आपल्याकडे अंधश्रद्धांचा प्रकार चालू झाला आहे. पळशीकर सर इथे आहेत म्हणून मला मुद्दामून आता मी विचार करता करता मला असं वाटलं की जसं भांडवलशाही स्वतःची रूपं बदलते वेगवेगळ्या कालखंडांना, तसं अंधश्रद्धा देखील स्वतःची रूपं बदलतात आणि वेगवेगळ्या रूपांमध्ये ते आपल्या समोर येतात. असं ते सर्व पद्धतीनं बदलणारं आव्हान आपल्या समोर आलेलं आहे. आणि केवळ तेवढंच नाही तर आजूबाजूचं सामाजिक वास्तव असं झालेलं आहे की जिच्यामध्ये कुठल्याही धर्माची चिकित्सा करणं हे केवळ म्हणजे असा धर्मचिकित्सेला सोयीचा कालखंड जगात कधीच नसतो, पण सध्याचा कालखंड हा जीव घेणा म्हणावा अशा स्वरूपाचा आहे. त्या कालखंडामध्ये लोकांच्यापर्यंत हे जर पोचवायचं असेल तर विद्यापीठ उभं करण्यासाठी काहीशे एकर जमीन आणि काहीशे कोटीचं भांडवल लागतं. परंतु ज्या तंत्रज्ञानामुळं आज हे सगळं शक्य झालेलं आहे त्यामुळं अनिसच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा झाली. दीपक गिरमे सर आमचे जे सेक्रेटरी आहेत ट्रस्टचे त्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यामुळं जर आपल्याला हे विद्यापीठ तयार करायचे तर ते आपण डिजिटल स्पेसमध्येच का तयार करू नये आणि ते लोकांसाठी तितकंच ओपन का असू नये या धारणेमुळं ते विद्यापीठ तयार झालेलं आहे आणि त्यामुळं ते काही हजार रुपयांमध्ये तयार झालेलं आहे. त्यामुळं सध्याच्या कालखंडात मला असं वाटतं की जबाबदारी ही केवळ अनिसच्या कार्यकर्त्याची नाही आहे. ज्या माणसाला शहाणं व्हायचं आहे त्याला ज्ञान आपल्या एका क्लिकवरती उपलब्ध आहे. ते सहजी उपलब्ध करून देण्याची एक यंत्रणा या लोक विद्यापीठाच्या माध्यमातून आपण बसवतोय. त्यामुळे जशी अनिसच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे तशी इथं आलेल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, त्याच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की जे ज्ञान सहजी उपलब्ध आहे ते कमीत कमी स्वतः समजून घेऊन स्वतःची फसवणूक टाळण्याला शिकणं हे मला वाटतं त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीचं हे लोकविद्यापीठ आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अंधश्रद्धा या केवळ पूर्वी असं समजलं जायचं की भारत हा सपेऱ्यांचा देश आहे, असं भारताकडे हिणवलं जायचं. परंतु आज जगभरामध्ये आपण बघितलं तर अंधश्रद्धा या केवळ भारतापुरता मर्यादित राहिलेल्या नाहीत. पोस्ट ट्रूथ ज्याला जग म्हणतात ते आज अमेरिकेपासून युरोपपर्यंत सगळीकडे सत्योत्तर कालखंड ज्याला आपण म्हणतो तशा कालखंडात आपण जगतो. आणि म्हणून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या लिखाणाचं जे महत्त्व आहे ते केवळ मराठीपुरतं मर्यादित नसून ते जागतिक पातळीवरती त्याचं महत्त्व आहे. या धारणेने त्यांच्या पुस्तकांचं इंग्लिशमध्ये भाषांतर केलं गेलेलं आहे आणि ती राहीने आपल्याला त्यासाठी मदत केली आणि ती 10 पुस्तकं देखील आज या निमित्ताने त्यांचं लोकार्पण होतंय. ह्या दोन्ही अतिशय समाधानाच्या बाबी आहेत. माझे डॉक्टरांचे मोठे बंधू श्रीय दाभोळकर होते जे प्रयोग परिवारचं काम करायचे. ते मोकाट विद्यापीठ नावाची एक कल्पना मांडायचे. म्हणजे मोकाट विद्यापीठ म्हणजे जिथे कुणीही यावं आणि काहीही शिकावं. आणि आपल्याकडे विद्यापीठामध्ये आज जायचं म्हणजे तरी ज्याला शिक्षण घ्यायचं आहे त्याला किती मी तिथे बिलॉंग करतो का नाही इथपासनं ते आत कसं जावं. तर ज्ञानासाठीचं हे मोकाट विद्यापीठ आहे. आणि आम्ही अनिसचे कार्यकर्ते जी गाणी म्हणतो, आज आमचा राजूदादा नाही परंतु खूप छान हे गाणं म्हणतो, बिन भिंतींची उघडी शाळा लाखो इथले गुरु, तशा स्वरूपाचं हे विद्यापीठ आहे. आणि जिथे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा हे असेच का हे तसेच का, त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारायला कोणी अडवणार नाही, पाहिजे तितके प्रश्न विचारा, अशा स्वरूपाचं हे विद्यापीठ आहे. आणि त्या विद्यापीठाचं आपण आज लोकार्पण करतोय. थांबण्याआधी मला मुद्दामून एक आठवण नमूद करायची आहे की डॉक्टरांच्या निर्गुण खुनाच्या आधी 5 दिवस केवळ 15 ऑगस्टला साधनेचा एक कार्यक्रम झाला होता पुण्यामध्येच. आणि त्या कार्यक्रमाला सोनाली आणि पळशीकर सर असे दोघंच प्रमुख पाहुणे होते. सार्वजनिक जीवनातले डॉक्टरांच्या काही शेवटच्या कार्यक्रमांमधला तो कार्यक्रम होता. आज त्यांच्या स्मृती निमित्त आपण जे लोकविद्यापीठ लोकार्पण करतोय त्यालाच हे दोघंही आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत. सध्याचा कालखंड असा आहे की कोण कुठल्या वेळेला कधी बाजू बदलेले सांगता येत नाही, परंतु हे निर्धारांनी आपल्या बाजूला अडचणीच्या कालखंडात देखील उभं राहिलेले लोक आहेत. त्यामुळे ते आज आपल्याबरोबर आहेत याचं मनपूर्वक समाधान आहे. तुम्ही सगळेजण आलात याच्याविषयी आपल्या सगळ्यांचे देखील आभार. धन्यवाद. धन्यवाद हमीद. यानंतर आज आपण ज्या डॉक्टरांच्या 10 इंग्रजी पुस्तिका प्रकाशित करणार आहोत या इंग्रजी पुस्तिकेविषयी अनिश ट्रस्टचे सेक्रेटरी दीपक गिरमे सर हे आपणाशी संवाद साधतील. विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, मी सर्वांची परत रिपीट करत नाही नावं. उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी, मी असं सांगू इच्छितो की म्हणजे टू बिगिन विथ मला असं म्हणायचं आहे की माणूस जो आहे ना तो उत्क्रांत होणारा प्राणी आहे आणि उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर आपण पोचलेलो आहोत. आणि तरीही आपण म्हणजे होमोसेपियन जे आहे ना त्याची व्याख्या अशी आहे की जीनस होमो सेपियन म्हणजे शहाणा त्याचं ट्रान्सलेशन असं होतं. मी डॉक्टरांना नेहमी असं म्हणायचो की माणूस सेपियन झाला का नाही मला माहीत नाही, पण ते होमोसेपियन आणि हाफच आहे म्हटलं. अजून काय पूर्णतः तो त्या ह्याला पोचलेला नाही, म्हणजे उत्क्रांतीच्या त्या टप्प्यावर पोचलेला नाही आहे. त्यामुळे माणसं जिथे जन्मतात तिथले किंवा ज्या घरामध्ये जन्मतात ते संस्कार घेऊन पुढे जातात. म्हणजे उदाहरणं मी नेहमी देतो की समजा इस्रायलमध्ये तिथे 3 धर्म आहेत मुख्य. तिथे समजा एक हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये 3 बालकांचा जन्म झालेला आहे एकाच वेळेला. एक आहे ज्यूइश आई, दुसरी आहे ख्रिश्चन आणि तिसरं आहे मुस्लिम, कारण तिथे 3 लोक राहतात. आणि होतं काय की त्यांचं मिक्सअप होतं. मिक्सअप झाल्यानंतर ते ख्रिश्चनांची जी असेल तो मुलगा तो जातो त्या ज्यूइश घराण्यात, म्हणजे ज्यूइश घराण्यातला असेल तो जातो मुस्लिम घराण्यात. आणि मग काय होतं, अर्थातच त्याच्यावर जे संस्कार होतात त्यामुळे तो बनतो.
म्हणून असं कोणीतरी माझा हिंदू धर्म म्हणजे सगळ्यात ग्रेट किंवा माझा ख्रिश्चन धर्म सगळ्यात ग्रेट, हे असं जे काही माणूस करतो ते त्याच्यामुळेच आहे की त्यातून तो होमोसेपियन आणि हाफच आहे, होमोसेपियन झालेलाच नाही आहे असं मी नेहमी म्हणायचो. ते डॉक्टर म्हणायचे हसत का, हो ते सगळं खरं आहे, पण आता ती वस्तुस्थिती अशी आहे की आपल्याला जेवढं काही करता येतं ते आपण करायला पाहिजे आणि माणसाला होमोसेपियन बनवायला पाहिजे. मी म्हणलं तिथं केव्हा होईल माहीत नाही, ते म्हणलं ते शेकडो वर्ष लागतील त्याला. पण आता आज असं झालेलं आहे की तिथे ऑलरेडी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हे सगळं आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण होमोसेपियन कुठे फेकले जाऊ बाजूला हे सुद्धा आपल्याला कळणार नाही येत्या काही वर्षामध्येच. त्यामुळे आम्ही जेव्हा आपलं लोक विद्यापीठ काढलं त्याच्यामध्ये एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक छोटं प्रोग्रॅम टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आपण कुठल्याही भाषेमध्ये आपल्या ह्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता, कुठलीही भाषा जगामधली. त्यामुळे एक जे तंत्रज्ञान आपण वापरतो त्याच्यामुळे हे झालेलं आहे. आता दुसरी गोष्ट अशी की आपल्याला असे एक गैरसमज आहे की आपल्या देशामध्ये सगळ्यांना एक विशिष्ट भाषा येते, म्हणजे हिंदी किंवा मराठी किंवा असं काही नाही आहे. युरोपमध्ये मी हिंडत असतो आणि युरोपमध्ये मला माहिती आहे की फ्रेंच माणूस जर समजा जर्मनीमध्ये गेला तर त्याला ते जर्मन भाषा काय समजत नाही. आणि फ्रान्सची आणि जर्मनीची लोकसंख्या किती आहे असून एक 4.5 कोटी 5 कोटी एवढीच आहे. महाराष्ट्र जे आहे आपला त्याच्यामध्ये 12.5 कोटी किंवा 13 कोटी लोक राहतात, ते सगळे मराठी बोलतात. शेजारी गेलं तर गुजराती आहेत, खाली गेलं तमिळनाडूमध्ये तमिळ आहेत. असं वेगवेगळ्या भाषा बोलणारे आपल्याच देशामध्ये आहेत. आणि सगळ्यात गमतीशीर गोष्ट अशी झालेली आहे की आत्ता जे समजा आमचे नातू किंवा नाती किंवा तुमचे नाती ज्या शाळांमध्ये जातात ते इंग्लिशमध्ये शिकतात. त्यांना आणि मराठीचा काही गंधच नाही आहे, त्यांना काही समजत नाही, म्हणजे कल्चरल असं ते डिस्कनेक्ट आहे सगळीकडे. तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला असं वाटलं की इंग्लिशमध्ये आपण हे सगळे पुस्तकं ट्रान्सलेट करूयात. आमचे मित्र विनोद शिरसाट यांनी आम्हाला सांगितलं की राही अत्यंत उत्कृष्ट करते, मला माहिती आहे, टेस्टेड आहे. तर मी म्हणलं आता त्याच्यासारखा माणूस जर सांगत असेल आमचा विनोद शिरसाट तर आपल्याला त्याच्याशी हे करायला पाहिजे. मग मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की बाबा आम्ही नाहीतरी नेहमी कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त काम कसं होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल असं करतो आहे म्हटलं, तर तुम्ही आम्हाला याबद्दल मदत करा. तर आपली 27 पुस्तिका आम्ही केलेल्या आहेत, त्याच्यापैकी 10 त्यांनी ट्रान्सलेट केलेले आहेत आणि उर्वरितसुद्धा ट्रान्सलेट करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. तर त्यामुळे ऑलरेडी ही जी 10 पुस्तकं आहेत ते आमचे मित्र बंगालमधले आहेत किंवा दक्षिणेतले तामिळनाडूमधले आहेत किंवा हरियाणामधले आहेत, तिथे ऑलरेडी आमची पुस्तकं जायला सुरुवात झालेली आहे. आणि हे आपण ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट अशा प्लॅटफॉर्मवर टाकले तर जगभर जातील. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत, पण ट्रान्सलेट करणारे व्यक्ती तेवढी त्याला म्हणतात कुवतीची पाहिजे आणि माहितीची पाहिजे आणि शिवाय स्वस्त पण पाहिजे. ते सगळे गुण त्यांच्यामध्ये आहेत. म्हणून मी त्यांना खरंच आय एम व्हेरी ग्रेटफुल दॅट शी हॅज टेकन अप दिस टास्क. आणि काय शियर्स त्यांच्याबद्दल एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद. सर्व जे आपले मदत करणारे लोक आहेत त्यांच्यामुळे सगळं झालेलं आहे. आपला जो प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे विद्यापीठाचा, त्याच्यामध्ये आणखी बरेचसे कोर्सेस टाकायचे आहेत, बऱ्याचशा गोष्टी टाकायच्या आहेत. सर्वांचं सहकार्य त्यामध्ये लागेल. आणि भाषेचं काही काळजी करू नका, मराठीमध्ये केलं आणि इंग्लिशमध्ये सुद्धा वाचता येतं, हिंदीमध्ये पण वाचता येतं, जर्मनमध्ये पण वाचतं, सगळ्याच भाषांमध्ये वाचता येतं. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद गिरमे सर. यानंतर आपण डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लिखित आणि राही डाके अनुवादित 10 इंग्रजी पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम इथं घेतो आहे. मी पाहुण्यांना विनंती करतो, सुहास पळशीकर सर आणि सर्वांना, की या 10 पुस्तिकांचं प्रकाशन आपण करावं.
आमचे जे संपादक डिपार्टमेंट आहे त्याचे आमचे राहुल जे आहेत त्यांनी हे अत्यंत उत्कृष्टरित्या छापलेलं आहे आणि स्वस्त पण आहे. त्यामुळे ते संबंध जगभर जायला सुद्धा काही हरकत नाही आहे. आज डॉक्टरांची 10 पुस्तकं इंग्रजीमध्ये येतात आणि इंग्रजी भाषा ही जगभर वाचली जाते. त्यामुळं ती डॉक्टरांची पुस्तकं जगभर जातील अशी अपेक्षा आहे. या पुस्तकांची विक्री बाहेर स्टॉलवर आपल्या अनिच्छा सुरू आहे. आज सवलतीच्या दरामध्ये 200 रुपयेमध्ये ही 10 पुस्तकं आपण सर्वांना मिळतील. जाताना आपण ती घेऊन जावीत, काही गिफ्ट देण्यासाठी सुद्धा घेऊन जावीत. यानंतर या पुस्तिकेचं अनुवादाचं जे काम केलेलं आहे त्या राही ढाके यांचा सत्कार आपण या अनुवादाबद्दल सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करणार आहोत. कृपया त्याने तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर अनुवादक राही ढाके मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतील. हॅलो. हां, आज इथे येऊन मला खूपच छान वाटतं आहे. अगदी जे इतके महिने काम जे मी केलं ते या प्रकारे त्याचं प्रकाशन झालं आहे. सगळे आपण इथे आहात ह्यात याने भारावून गेल्यासारखं मला वाटतं आहे. कारण की तो जो अनुभव असतो ट्रान्सलेशन करताना तो एक म्हणजे जसं आपण पुस्तक वाचतो आणि त्याच्यातून जे काही आपल्याला ज्या भावना त्याच्यातून येतात त्या आपण एक्सपिरियन्स करतो ट्रान्सलेशन करताना. त्यामुळे ते नुसतंच आपण त्या क्रिएटिव्ह प्रोसेसमधून पुन्हा एकदा जातो आहे असं वाटतं. आणि त्यामुळे दाभोळकरांनी जे त्यांची भाषणं किंवा त्यांचे लेख जे मी ट्रान्सलेट केलेले आहेत त्यात अनेक वेळा पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारच्या भावना मला अशा जाणवल्या. एक तर म्हणजे इट वॉज अ व्हेरी इमोशनल एक्सपिरियन्स. आणि दुसरं म्हणजे अपार्ट फ्रॉम इमोशन त्यात जे रॅशनल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, इन्क्वायरी आणि रिझनिंग हे जे आपण विवेक या शब्दांमध्ये हे सगळं येतं तेही अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते खूप लोकांपर्यंत पोचावं. मोकाट विद्यापीठ असेल तर मी लगेच त्याच्यात एनरोल करते स्वतःला ॲज अ स्टुडंट. आणि या प्रकारे आपण आत्ता अत्यंत महत्त्वाची अशी ही म्हणजे दिस इज द टाईम रिअली टू थिंक क्रिटिकली आणि सतत प्रश्न विचारले पाहिजे स्वतःला आणि इतरांना. आणि त्यामुळे आणखी 10 पुस्तकं किंवा 100सुद्धा पुस्तकं मी ट्रान्सलेट करायला तयार आहे. पण थँक्यू व्हेरी मच फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू राही मॅडम. आज जे 2 कार्यक्रम होते त्यातला पहिल्या कार्यक्रमाचा भाग इथं संपतोय. आपण आता दुसरा जो कार्यक्रम लोकविद्यापीठाचं लोकार्पण आहे तो सुरू करतोय. मी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर लोकविद्यापीठ याच्याविषयी माहिती देण्यासाठी मुक्ता दाभोळकर यांना विनंती करतो. नमस्कार. विचारमंचावर उपस्थित असलेले सोनाली पळशीकर सर आणि राही गिरमे सर, चिंचोले सर, येथे कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अनिसचे सर्व कार्यकर्ते, समविचारी, हितचिंतक, आज लोकविद्यापीठाच्या लोकार्पणाचा आपण सोहळा करत असताना त्याबद्दल थोडीशी माहिती सांगणं उचित आहे. ही लोकविद्यापीठाची कल्पना कशी आली याबद्दल आम्ही थोडं बोलला. आत्ता हे प्रत्यक्ष लोकविद्यापीठ सुरू होताना काय असतं की विद्यापीठ हा शब्द कुणाला वापरता येत नाही. तुम्हाला माहिती असेल युनिव्हर्सिटी म्हणून तुम्ही कुठलीही स्पेस स्वतः तयार करू शकत नाही सरकारच्या मान्यतेशिवाय. पण लोकविद्यापीठ ही अशी एक टर्म आहे की जी तुम्ही वापरू शकता. पण मला वाटतं की अनिसच्या कामामध्ये लोक ह्याच्याशिवाय अनिससाठी तरी विद्यापीठ नाही बनू शकत.
की तुम्हाला अनिसाचा विचार जर का समाजात रुजवायचा असेल तर लोकांमध्ये जाणं ही गोष्ट अनिवार्य आहे. त्यामुळे तुम्ही डिजिटल स्पेसमध्ये जरी अस्तित्वात असणार असलात तरीही फायनली लोकांपर्यंत जाण्याचं एक माध्यम ही डिजिटल स्पेस आहे. आणि अनेकदा असं होतं की मोबाईल हातात आल्यावरती माणसं कधीच शिकायला जात नाहीत. पहिल्यांदा आपण स्वतः कामासाठी जरी मोबाईल हातात घेतला तरी आपल्या लक्षात येतं की मी एक मध्यंतरी हे बघितलं होतं मीम की मी अभ्यास करायला मोबाईल हातात घेतला आणि नंतर मी गाजर हलव्याच्या रेसिपीपर्यंत कशी पोचले ते मला कळलंच नाही. तर असा प्रकार मोबाईलच्या शिक्षणात असतो. त्यामुळे निश्चित कार्यकर्त्यांचं आणि जे शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करतात अशा लोकांची मदत हे कोर्सेस मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारच आहे. साधारणपणे 13 वर्षाच्या वरील मुलांपासून कुणीही हे कोर्सेस करू शकेल अशा प्रकारचं त्याचं लेखन करण्यात आलेलं आहे. म्हणजे मोठ्या माणसांनी पण हे जरूर करावेत, पण विशेषतः मुलांपर्यंत पोहोचायचं असेल आणि मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत तर कार्यकर्त्यांचीही लागणार आहे. आजपर्यंत अनिसाचे कार्यकर्ते जवळ वर्षभरात 1000 शाळांपर्यंत पोहोचत असतील. तर त्यामध्ये अशा प्रकारे मुक्त विद्यापीठातनं पण तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता असं सांगणं हा कार्यकर्त्यांचा ह्याच्या पुढचा एक नवीन उपक्रम असेल. शिक्षकांच्या मदतीने मुलांना या परीक्षांना बसवायला लागेल. आजच्या या कार्यक्रमामध्ये आनंद निकेतन या प्रयोगशील शाळेच्या नाशिकमधल्या शाळेच्या दीपा पळशीकर उपस्थित आहेत किंवा अक्षरनंदन शाळेच्या लारा पटवर्धन उपस्थित आहेत. तर मला वाटतं आज जी शिक्षणाच्या क्षेत्रात को क्रिएशन ही कल्पना आहे तर अक्षरनंदन किंवा आनंद निकेतन यासारख्या शाळांबरोबर या स्पेसमध्ये को क्रिएशन करायला सुद्धा अनिसाला आवडेल की आम्हाला हे लोकविद्यापीठ म्हणजे ही मुलं कुठेतरी अनिसाशी जोडली गेली पाहिजेत आणि त्यांच्या आयुष्यभरात त्यांच्या आयडेंटिटीचा हा भाग झाला पाहिजे की मी वैज्ञानिक दृष्टिकोन मानणारी आणि समाजात अपहोल्ड करणारी व्यक्ती आहे. म्हणजे नुसतं कोर्समधनं त्यांनी एक अभ्यास करून पुरेसं नाही आहे. तर आज तुम्ही महाराष्ट्रात अक्षरशः आम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि प्रत्येक महाविद्यालयात अशी एक तरी व्यक्ती भेटते की जी म्हणते की मी डॉक्टरांचं भाषण ऐकलंय, मी NSSच्या शिबिरात अनिसाच्या कार्यकर्त्याचा कार्यक्रम बघितलाय. आणि त्या व्यक्तीला ती संपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनवाली नसली तरी तिला स्वतःला इच्छा असते की मला या स्पेक्ट्रमच्या या टोकाला जायचंय. तर मला वाटतं या लोकविद्यापीठातनं जसा अभ्यासक्रम पोचवला पाहिजे तसं या आयडेंटिटीशी जोडून घेण्याची इच्छा मुलांच्यात निर्माण केली पाहिजे. आणि त्यामुळे अशा शाळा की जिथं हे को क्रिएशन होऊ शकेल. म्हणजे उदाहरण सांगते की आमची एक अस्मिता बालगावकर नावाची अनिसाची कार्यकर्ती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. ती एक ज्याला हल्ली न्यूरो डायव्हर्जंट असा शब्द वापरला जातो पण सर्वांना समजण्यासाठी गतिमंद व्यक्तींची शाळा चालवते मुलांची. तर जिथे जिथे मुलाला अपंगत्व येतं तिथे तिथे जवळपास प्रत्येक म्हणजे 100% म्हटलं तरी चालेल की पालक अंधश्रद्धेकडे गेलेलेच असतात. ज्या डोळस कुटुंबाचा आत्ता हमीदने उल्लेख केला त्यांच्या दोन्ही मुलींना आजार आहेत आणि एका मुलीला गतिमंदत्वासारखा आजार आहे ज्यांनी 14 कोटी रुपये खर्च केले. तर या स्पेसमध्ये लोकविद्यापीठाच्या स्पेसमध्ये अपंगत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व आणि अंधश्रद्धा असा एक वेगळा कोर्स आपण तयार करणार आहे की ज्या लोकांपर्यंत पोहोचणं आपल्याला आत्तापर्यंत कधी शक्य झालं नव्हतं. की हा स्पेसिफिक प्रॉब्लेम ज्या पालकांचा आहे त्यांचे प्रश्न ॲड्रेस करणं तर ते यासारख्या स्पेसमधनं ॲड्रेस होतील. पण त्यासाठी अर्थात अशा ज्या शाळा आहेत ज्या काम करतायत ॲक्च्युली त्यांच्याशी जोडूनच हे काम पुढे जाऊ शकेल. लोक स्वतःहून या जागेवरती येतीलच असं नाही. त्यामुळे डिजिटल स्पेससुद्धा प्रत्यक्ष चळवळीच्या हस्तक्षेपाशिवाय पुढे जाऊ शकत नाही आणि तो गरजेचा आहे हे सांगितलं पाहिजे. आज या डिजिटल स्पेसमध्ये या लोकविद्यापीठामध्ये 6 अभ्यासक्रम आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन, देवी किंवा भूत अंगात येणे, भूताने झपाटणे, छद्मविज्ञान, वास्तुशास्त्र आणि व्यसन. अनिसा तुम्हाला सगळे जे जोडलेले आहेत अनिसाशी त्यांना हे माहिती आहे की विवेकवादी समाजाची निर्मिती हे अनिसाचं उद्दिष्ट आहे. अंधश्रद्धा निर्मूलन हे त्याचा निगेटिव्ह एक सांगण्याची पद्धत असेल पण विवेकवादी समाजाची निर्मिती करताना अंधश्रद्धा जसा माणसांचा विवेक नष्ट करतात तसं व्यसन देखील माणसाचा विवेक नष्ट करतं. त्यामुळे हे 6 अभ्यासक्रमातनं आपण सुरुवात करतोय. पण असे अनेक अभ्यासक्रम त्या लोकसंख्येला
योग्य ठरणारे तिथे तयार व्हावेत आणि त्याच्यावरती होस्ट व्हावेत असा आपला प्रयत्न असेल. या संपूर्ण वेबसाईटच्या निर्मितीमध्ये अनिसचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते परा आरडे, त्यांची मुलगी रुपाली आरडे, ती स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ती आत्ता मध्ये 5-6 वर्ष भारतात राहत होती, आता ती परत गेली आहे अमेरिकेला. पण तिने या संपूर्ण निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये जे कष्ट घालावे लागतात ते घातले आणि तिच्याबरोबर दीपक गिरमे सरांनी देखील तशाच पद्धतीचा इनिशिएटिव्ह याच्यासाठी घेतला आणि यातून ही वेबसाईट आता तयार होती आहे. ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांची मदत हवी आहे. आपण सगळेजण आसाराम बापूला 6 महिन्याचा पॅरोल मिळू शकतो अशा कालखंडात जगत आहोत. म्हणजे आपल्याला अकल्पित ही गोष्ट आहे की राम रहीम आणि आसाराम यांच्यासारखी माणसं एवढं सगळं करून सवरून शिक्षा होऊन सुद्धा निवडणुका आल्या की प्रत्येक वेळेला महिने ही माणसं बाहेर सुटतात. तर त्यामुळे ह्याचा जो समाजात असलेला आव्हानाचा भाग आहे तो खूप मोठा आहे. इथे एक सिद्धार्थ म्हणून अनिसचा कार्यकर्ता आलाय. त्याने तो आत्ता पुणे विद्यापीठातनं त्याने PhD केली आहे मराठीमध्ये आणि आता तिथे पोस्टडॉक करतोय. त्याचा एक अनुभव मला फार डिजिटल स्पेसच्या संदर्भात सांगण्यासारखा वाटतो. त्याचे कुटुंबीय ग्रामीण कष्टकरी समाजातले आहेत. तर तो जेव्हा त्याने डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या पुस्तकांवर साहित्यावर त्यांनी PhD केली आहे मराठीत. तर हे करताना सिद्धार्थ स्वतः बदलला आणि त्याला फार वाटायला लागलं की आपले आईवडील पण बदलले पाहिजेत. आणि त्याच्या आईवडिलांना त्यांच्या दैनंदिन रहाटगाडग्यात वाचणं किंवा कार्यक्रमानं जाणं यासाठी वेळ देणं शक्य नव्हतं. तर सिद्धार्थनी काय केलं की डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची यूट्यूबवरची भाषणं त्यांनी मोबाईल फोनमध्ये डाउनलोड केली. मोबाईल फोनचे बाकीच्या सगळा डेटा डिसेबल केला आणि त्याने आईवडिलांच्या हातात तो मोबाईल दिला. आणि सिद्धार्थच्या आईवडिलांनी रिपीटेडली डॉक्टरांची भाषणं ऐकली, कारण त्यांचं बाकीचं सगळं सिद्धार्थने डिसेबल करून टाकलं होतं. म्हणजे नाही तर मोबाईल हातात पडल्यावर माणूस कुणीच कामाचं काहीच करत नाही, ही जनरली गोष्ट घडते. आणि सिद्धार्थचे आईवडील त्याचा विचार समजून घेण्या एवढे बदलले, हा त्याचा अनुभव आहे स्वतःचा. त्यामुळे डिजिटल स्पेससुद्धा तुम्ही जर पॉवरफुली डिझाईन करून वापरलीत तर त्यातनं निश्चित महत्त्वाचा बदल घडू शकतो. अर्थात तिथे ॲक्च्युअल एजंटची पण गरज असते, नुसतीच स्पेस नाही काही करू शकत. तर अशा प्रकारे अनिस ही संघटना, अनिसचे हितचिंतक, अनिसचे शिक्षण क्षेत्रातले मित्र आणि ही डिजिटल स्पेस यातून मिळून काहीतरी निश्चित आपण सर्वजण मिळून चांगलं साध्य करू, अनेक मुलांपर्यंत पोहोचू. इथे आज एक इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका गृहस्थांचं, ते आता 2 दिवस पुण्यात आहेत, त्यांनी मला गेल्या 3 महिन्यात सातत्याने ते मला व्हॉट्सॲपवर संपर्क करतायत की अनिसची एक शाखा इंग्लंडमध्ये चालू करूया का. तर मी सुरुवातीला त्याच्याकडे असं ठीक आहे असं म्हणून बघत होते, पण त्यांनी शेवटी वैतागूनच मला मेसेज केला की करायची आहे का आपण. म्हणजे त्यांना इंग्लंडमध्ये राहताना प्रचंड एकटं वाटतं त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित विचारामुळे. ते जेव्हा इंग्लंडमधल्या भारतीय समुदायात वावरतात तेव्हा, म्हणजे इथल्या तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीची भावना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या आणि इंग्लंडमधल्या वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणाऱ्या व्यक्तीची भावना समान आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम हे निश्चित महाराष्ट्राच्या बाउंड्रीज ओलांडून जातील आणि जगभरातल्या ज्या माणसांना आपला विचार इतरांना किंवा अगदी आपल्या घरच्यांना सुद्धा समजून सांगताना अडचण येते, तिथपासून ते अनेक मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची ओळख देईपर्यंत कामी येतील निश्चितच अशी आम्हाला खात्री आहे. डॉक्टरांना नक्कीच या कृतीचा अभिमान वाटला असता, पण ते नक्की असंही म्हटले असते की तुम्ही डिजिटल स्पेसमध्ये जाताय पण लोकांच्यात चळवळ करणं हे अनिसचं खरं काम आहे, हे तुम्ही विसरू नका. तर त्यामुळे ही जी टोटल लेंथ आहे की लोकांच्यातली चळवळ आणि डिजिटल स्पेसमधला वावर, ही लेंथ कायम स्वतःच्या वर्तनातनं उल्लंघत राहण्याचं बळ सर्व कार्यकर्त्यांना मिळो अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते.
धन्यवाद मुक्ता. लोकविद्यापीठाचा उद्देश आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवला. दोनच गोष्टी सांगतो. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर लोकविद्यापीठामध्ये हे जे आपण अभ्यासक्रम केलेले आहेत, 6 अभ्यासक्रम आहेत आणि या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा पण आहेत. या दोन्ही गोष्टी निःशुल्क आहेत. कोणतीही फी आकारली जाणार नाही मुलांच्याकडून किंवा नागरिकांच्याकडून. आणि हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपल्याला परीक्षा असते. ती परीक्षा आपण पास झालं का तिथेच लगेच ऑनलाईन डिजिटल स्वरूपातलं सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला मिळतं. त्या सर्टिफिकेटवर ज्येष्ठ विज्ञान लेखक अच्युत गोडबोले सर यांची सही आहे. ह्या 2 गोष्टी पण आपल्याला या विद्यापीठातून मिळतील. जास्तीत जास्त आपण या परीक्षांना, या अभ्यासक्रमांना आपण स्वतः बसावं, आपल्या मित्रमंडळींना सांगावं, आपले मित्र जे शिक्षक आहेत त्यांना सांगावं आणि विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी बसवावं अशी विनंती आहे. 6 अभ्यासक्रम आपण नंतर दरवर्षी त्याच्यामध्ये भर घालत जाणार आहोत. या लोकविद्यापीठाचा लोकार्पण सोहळा आता आपण इथं संपन्न करतोय. जसं हे डिजिटल स्वरूपात लोकविद्यापीठ आहे तसाच याचा लोकार्पण सोहळासुद्धा आपण डिजिटल स्वरूपात करतोय. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, मागची लाईट फक्त गाठव. वेबसाईटचं डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ याचं लोकार्पण इथे संपन्न होतं आहे. सोनाली कुलकर्णी मॅडम या वेबसाईट डिजिटल स्वरूपात हे विद्यापीठ असल्यामुळं उद्घाटनसुद्धा डिजिटल स्वरूपात होतं आहे. सोनाली कुलकर्णी या मोबाईलवर या वेबसाईटचं उद्घाटन क्लिक करून करत आहेत. www.anisvidya असं ह्या वेबसाईटचं नाव आहे. हा एक फोटो फक्त घेऊया त्या ह्याच्याजवळ. लाईट चालू करा थोडंसं. हां एक 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 बरं एक हां या गिरमे सर उभा राहा. चिंचोले सर. हां anisvidya.org या डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाच्या वेबसाईटचं प्रकाशन सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते होत आहे. धन्यवाद. आपण या वेबसाईटचा जास्तीत जास्त प्रचार करावा असं पुन्हा एकदा मी विनंती करतो. प्रसिद्ध सिने अभिनेत्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या सोनाली कुलकर्णी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कुठल्याही कार्यक्रमाला आजपर्यंत कधीच मला कुणी मॅडम म्हणालं नाही. आज वयाची जाणीव करून दिली ह्यासाठी आभार मानावे की खंत व्यक्त करावी हे मला कळत नाही आहे. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत या विद्यापीठाच्या उद्घाटन प्रसंगी आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये. आज खरं तर मी पळशीकर सरांचं भाषण ऐकायला आले आहे आणि काही ठिकाणी आपण स्वतःला इतकं गृहीत धरतो की आपल्या मित्रमैत्रिणींनी आपल्याला सांगावं की तू ये. मला माझ्या क्षेत्रामुळे याचा अंदाज आलेला आहे की इतर कुठल्याही क्षेत्रांपेक्षा माझ्या क्षेत्राचं ग्लॅमर वेगळं आहे आणि या ग्लॅमरमुळे एखादा कार्यक्रम अटेंड केल्यानंतर तो जर 4 माणसांपर्यंत जास्त चांगल्या पद्धतीने पोचणार असेल तर तो उपयोग पूर्णपणे व्हावा माझ्या अस्तित्वानी सुद्धा असं मला वाटतं. मी अजूनही माझी विद्यार्थी दशा सोडलेली नाही. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असल्यापासून नरेंद्र काकांची भाषणं ऐकायला मिळाली, त्यांचा सहवास मिळाला आणि प्रत्येक वेळेला आस एकच होती की काहीतरी नवीन शिकायला मिळू दे. एक पाऊल आपल्या आपण टाकून बघूया, बोट धरून टाकण्यापेक्षा आपल्या आपण टाकून बघूया आणि त्याला नेहमी नरेंद्र काकांनी बळ दिलं होतं.
तोच माझा भाव आज आहे. कदाचित आजच्या गप्पा मारताना तुम्हाला मुद्दे थोडे विस्कळीत वाटू शकतील, पण आपलेपणाने समजून घ्या. मी जिथे जिथे माझ्या फिल्मी कार्यक्रमांना जात असते तेव्हा शक्य असेल तेव्हा मी अनिसाचा मुद्दा काढते. मी थांबा, आपण शेवटीच वाजवू टाळ्या. मी मुद्दा काढते असं मी का म्हणते, कारण मला अनेकदा असं जाणवतं की काही माणसं ना थोडी अंतर राखूनच असतात आपल्यापासनं. त्यांना असं वाटतं की ही बाबा विचारी माणसं, आणि मी स्वतःला अत्यंत सर्वसामान्य मानते, कारण माझी समज फार बेसिक आहे. माझे शब्दही बेसिक आहेत. म्हणजे आपण आव आणू शकत नाही. आपण कुठलंही कातडं पांघरलं तर आपण कुणीतरी बनू शकत नाही. मला अगदी 100% अंदाज आहे माझ्या क्षमतांचा. त्यामुळे मी अभिनेत्री आहे आणि उत्साही माणूस आहे, हे मला माहिती आहे. पण जेव्हा जेव्हा मी विषय काढते तेव्हा माझ्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांना थोडंसं हायसं वाटतं. त्यांना दुसरं असं बरं वाटतं की हिच्याशी आता आपण बोलू. अच्छा, म्हणजे काय भगवान होताही नाही आहे क्या? तर त्या विषयाला तरी एक सुरुवात होते. हे इतकं मूलभूत आहे, कारण त्यांना असं वाटतं ही आपल्यातली नाही आहे. आमच्या गप्पा ज्या चालू असतात, आम्ही स्पेलिंग चेंज करतो आमच्या नावाचं, आपण कुठल्या पूजा घालतो, कुठली तरी अंगठी घालतो हातामध्ये, आणि अपेक्षा एवढीच असते की माझी जी मेहनत चालली आहे त्या मेहनतीला चटकन फळ मिळू दे, मला कुठेतरी जास्त चांगलं रेकग्निशन मिळू दे, पुरस्कार मिळू दे, मला नवीन सिनेमा मिळू दे, किंवा जास्त पैसे, जे काही असेल ते त्यांच्या मनातल्या आकांक्षा, मनीषा. आणि त्याच्यासाठी आपण जे गुप्त प्रयत्न करतोय त्याला आली ही विरोधक. अशा भावनेने माझ्याकडे कितीतरी जण बघतात, हे मला हळूहळू कळायला लागलं आहे. आणि ही जी अव्यक्त भीती असते त्यांच्या मनातली, की जणू काही मी आता अटकच करायला आली आहे, की ओ तुम्ही काय फालतू लोक आहात. तर म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगते की आजच्या कार्यक्रमाचं खूप वेळेत सांगितलं होतं मला मुक्तानी, आणि मग त्याबद्दल कुठेतरी आपण उल्लेख करतो ना की 16 तारीख माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जरा माझं काम आहे पुण्यामध्ये, आणि काय काम आहे, कारण मी आजपर्यंत हे पाळत आलेली आहे की खरं सांगावं, की जायचंय खरं म्हणजे कुठल्या तरी मैत्रिणीच्या वाढदिवसाला आणि म्हणायचं की नाही नाही वो बहुत इम्पॉर्टंट मेरा गव्हर्नमेंट का कुछ इव्हेंट आहे. कशाला असं म्हणायचं? आपण डिजिटल युगात आहोत, आपण काहीही लपवू शकत नाही. तर सायलेंट करा, मग मी पुढचं सांगते. तर या कार्यक्रमाबद्दल जेव्हा 1-2 ठिकाणी मी बोलले तेव्हा माझ्या मनातही आली नव्हती अशी एक गोष्ट कुणीतरी मला विचारली, विद्यापीठ, वा कुठे मिळाली अनिसाला एवढी जागा? तर हे मला मनातही आलं नव्हतं. आपण कुठल्याही उपक्रमाकडे किती प्रेमाने बघतो की आता नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे, पण मनात ही शंका येते माणसांच्या, आणि ते आपण नाकारू शकत नाही. हे याचा पुरावा माझ्यासमोर होता. आणि आत्तापर्यंत झालेल्या कार्यक्रमामध्ये जी माहिती आपल्याला या लोकविद्यापीठाची मिळाली ती आता मी किती हिरिरीने पोचवणार असेन याची तुम्ही कल्पना करू शकता. मला इतका आनंद झाला आहे हे सगळं ऐकून की घरातच माझ्या एक 13 पूर्ण झालेली माझी मुलगी आहे, ती एनरोल होऊ शकते. आणि त्याचबरोबरीनं आपल्या लोकविद्यापीठाची माहिती पोचवताना आपल्या सगळ्यांना आजच्या काळाबरोबर पुढं नेणारा विचार देणारी ही विद्यापीठाची संकल्पना इतकी अप्रतिम आहे. त्यामुळे आपण सगळेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण तरीही नरेंद्र काकांकडून खऱ्या अर्थानं विज्ञानाचा वसा घेतलेल्या सर्व जणांचा या विद्यापीठाची संकल्पना राबवण्यामध्ये ज्यांचा हात आहे त्या सगळ्यांचं आपण मनापासून अभिनंदन करूया. आज बोलण्याच्या सुरुवातीला मला खरं म्हणजे एक विषय मनापासून तुम्हाला सांगायचा होता, तो म्हणजे डॉक्टर दधीच यांचा. डॉक्टर नरेश दधीच आपल्यात नाही आहेत,
ते बीजिंगमध्ये होते जेव्हा ते गेले आणि आपल्या सगळ्यांचेच अनिसचेही ते सन्मित्र. त्यांच्या विज्ञाननिष्ठ जगण्यामुळे त्यांनी अनेकांना उभारी दिलेली आहे आणि संपूर्ण दधीच कुटुंबांनी हे व्रतच स्वीकारलेलं आहे. ते आपापल्या क्षेत्रात इतक्या उमेदीनं काम करतात. डॉक्टरांचं पार्थिव भारतात आणणं शक्य नव्हतं, त्यामुळे आमचे मित्र निशित आणि जुई या डॉक्टरांच्या मुलांनी तिथेच अंत्यविधी केले आणि आता ते परत येतील. आणि ही आपल्याला सगळ्यांना डोळे उघडायला लावणारी गोष्ट आहे, कारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 2 देशांचे नियम, त्यात जाणारा काळ, त्यात लागणारा खर्च आणि मनांची होणारी परवड, या सगळ्यांमधनं त्यांनी आपल्याला वाचवलं. आणि ते वेळोवेळी माहिती देत राहिले सगळ्या प्रियजनांना की असं असं ठरतंय आणि आम्ही तुम्हा सगळ्यांच्या वतीनं इथं चीनमध्ये आलेलो आहोत, बीजिंगमध्ये, आणि आम्ही सरकारी परवानगीनुसार जे काही कार्यवाही करू शकतो ती आम्ही करतो आहोत. ही घटना आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवायला पाहिजे, कारण जो मानसिक उहापोह आपण सगळेजण करून घेतो की दुःखाच्या जवळ जाताना आपण सगळे तर्कनिष्ठ विचार सोडून देतो आणि आपल्याला असं वाटतं की ते सगळं ठीक आहे, पण माझ्या मनाचं काय. आता माझ्या मनाचं काय, तुम्हाला कधीच माझ्या हातात भाषणाचे कागद फारशा वेळा दिसणार नाहीत, पण मला या काही ओळी तुम्हाला वाचून दाखवायच्या आहेत. मुक्तानी आणि हमीदनी उल्लेख केलाच आत्ता पुण्यामध्ये जी घटना घडली डोळस कुटुंबाबरोबर त्याचा. पण आमची एक मैत्रीण आहे वसुंधरा काशीकर, फार सुंदर लिहित असते आणि सुंदर बोलत असते. तिची फेसबुक पोस्ट मी पूर्ण नाही वाचत, तुम्ही नक्की जाऊन वाचा, पण त्याबद्दलच्या काही ओळी तिच्या मी वाचून दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यांना. तिने त्या कुटुंबाविषयी लिहिलेलं आहे सुरुवातीला की ती त्यांना ओळखते आणि त्यांचं नाव आहे अंजली डोळस आणि दीपक डोळस, आणि त्यांची फसवणूक केली दीपक खडके आणि वेदिका पंढरपूर या कथित साधू आणि बाबा माणसांनी. आणि तिने थोडंसं त्यांना कशी ओळखते याबद्दल लिहिलेलं आहे. वेदिकाच्या अंगात शंकर महाराज येतात असं दीपक खडकेंनी सांगितलं. त्या दोन्ही मुली पूर्ण बऱ्या होऊ शकतात असं वेदिका म्हणाली, पण यांच्या पत्रिकेत दोष आहे आणि यांनी आपल्या अकाउंटमध्ये पैसे ठेवू नयेत, नावावर संपत्ती ठेवू नये, तेव्हाच या मुली बऱ्या होतील असं म्हणत दीपक डोळस आणि अंजली डोळस यांना त्यांची सर्व संपत्ती विकून वेदिकाच्या अकाउंटला पैसे जमा करायला सांगितले. लंडनमधलं घर, पुण्यातलं घर, सोनं, FD अशी 14 कोटींची संपत्ती विकून डोळस दाम्पत्य आता कंगाल झालं आहे. ही सर्व संपत्ती दीपक खडके आणि वेदिका पंढरपूरनं हडप केली आहे. डोळस दाम्पत्य संपूर्णपणे रस्त्यावर आलं आहे आणि ABP माझा या चॅनलनं ही स्टोरी दाखवली तेव्हा आपल्याला सगळ्यांना कळलं. या सर्व प्रकरणामुळे वसुंधरा म्हणते मनात झालेले काही प्रश्न आणि विचार आपल्याबरोबर शेअर करते. हे वाचल्यावर सगळ्यांची प्रतिक्रिया हीच असणार आहे की एवढे इंजिनियर, MSc शिकली सवरलेली माणसं अशी कशी वागतात, इतकी वेड्यासारखी वाहवत कशी जाऊ शकतात. हा तर्कशुद्ध युक्तिवाद अगदी बरोबर आहे, पण नुसत्या तर्कावर आयुष्य चालत नाही. माणूस भावनेवर जगतो आणि अनेकदा, हे वाक्य मला फार महत्त्वाचं वाटतं, आणि अनेकदा तो इतका व्याकुळ अगतिक होतो की त्याला भान राहत नाही, त्याचा विवेक संपतो, तर्क नष्ट होतो. सगळ्या धर्मातले भोंदू, बाबा, बुवा, पाद्री, मुल्ला, मौलवी हे माणसांच्या भयाचा, विकलतेचा, व्याकुळतेचा आणि अगतिकतेचा गैरफायदा घ्यायला बसलेले आहेत. धर्म वाईट नाही, पण धर्मातले हे दलाल मोडून काढले पाहिजेत. आपल्या भारतीय राज्यघटनेत नीती निर्देशक तत्वांमध्ये नागरिकांची
आणि राज्याची कर्तव्य सांगितली आहेत. त्यात राज्याचं कर्तव्य नागरिकांमध्ये बुद्धिप्रामाण्यवादी आणि विज्ञानवादी विचारांचा प्रसार करणे हे आहे. तसंच नागरिकांनी बुद्धिप्रामाण्यांचा स्वीकार करणं हेही सांगितलेलं आहे. त्या दृष्टीनं सुजाण लोकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. गाडगे बाबा, नरेंद्र दाभोलकर, हमीद दलवाई, जावेद अख्तर यांच्यासारखे लोक ते करतायत. ही सगळी लढाई दुःखाची आहे, भयाची आहे, विकलतेची आहे. माणसं कुठल्या ना कुठल्या भयानं ग्रासली असतात. मृत्यूचं भय, आजारपणाचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, यात विकलतेतून ते या बुवाबाबांच्या नादी लागतात. डोळस कुटुंबासारखे सुशिक्षित लोक जेव्हा या अशा लोकांच्या नादी लागतात, तिथे अशिक्षित गरीब लोकांच्या काय कथा असतील कल्पना करवत नाही. नरेंद्र दाभोलकरांची जेव्हा मी IBN लोकमतला मुलाखत घेतली होती, तेव्हा ते मला अत्यंत मौलिक बोलले होते. ते म्हणाले की अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार हा मूलतः करुणेचा विचार आहे. कारण लोक भयभीत असतात, त्याकडे करुणेनं बघण्याची गरज आहे. आपल्या आसपास कुटुंबात मतिमंदत्व, आजारपण, कर्ज अशा समस्यांनी ग्रस्त लोक असतील तर मित्र हो त्याकडे स्वतःहून थोडं लक्ष घाला, मदतीचा हात पुढे करा, क्वचित कठोर शब्दात सांगा. त्यानंतरही ऐकलं नाही तर बघता येईल. पण त्यांना अशा माणसांच्या नादाला लागण्यापासून वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. कोशातून बाहेर या. तुम्ही नंतर सावकाश सविस्तर हे वाचू शकता, कारण तिने मुलाखत घेतली होती नरेंद्र काकांची, आणि त्या मुलाखतीनं ती किती शहाणी झाली आणि ती हे इतक्या चांगल्या शब्दांमध्ये पोचवायचा प्रयत्न करते. या प्रयत्नामध्ये मला अनेकदा असं वाटतं की काही शब्दच आपल्याला भिववतात. विवेक हा शब्द फक्त विचारवंतांनी वापरण्याचा शब्द आहे का? आपण सगळेजणच तो शब्द वापरू शकतो. अनेक संज्ञा ज्या आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीतल्या, त्या आपला विचार पोचवताना कुठेतरी रुक्ष होत नाहीत ना, ह्याचा आपण कार्यकर्त्यांनी विचार करायला पाहिजे. उदाहरणार्थ मी माझ्यातली आणि इतर माणसांमधली छोटीशी दरी सांगितली, पण जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे आवाहन करते की तुम्ही गणपती विसर्जनासाठी पर्यावरणाची काळजी घ्या, किंवा तुम्ही कुठल्या मूर्ती वापरताय याकडे दक्षतेनं बघा, किंवा वारी पण पंढरपूरच्या वारीच्या दरम्यान सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बरेच कार्यक्रम घेतले होते. आपली एक वारीही असते मला असं वाटतं. तर या एकमेकांना मुक्ताच्या बोलण्यात ते आलंच की आपण किती जास्तीत जास्त लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि पोचलं पाहिजे, आणि त्या पोचण्यामध्ये आपली भाषा सुलभ करून आपण जर पोचलो की बरोबर आहे हे वाटणं, हे करून आपण जेव्हा पुढं जातो. गंमत म्हणून आता सांगते, नवरात्र झालं अलीकडेच, तर अनेक ठिकाणी बोलवतात कार्यक्रमाला ये, गणेशोत्सवात ये, नवरात्रीला ये. तर मी अशा कार्यक्रमांना जात असते. ॲक्च्युली सश्रद्ध आणि अश्रद्ध, आस्तिक आणि नास्तिक या शब्दांचाही फार चांगल्या पद्धतीनं उहापोह व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मी गेले होते, तर माझ्या एका मित्राचा मला फार खरमरीत मेसेज आला की तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तू अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतेस आणि तू गणपती दर्शनाला गेलीस. तर तो म्हणला मला याच्याविषयी काहीच बोलायचं नाही आहे तुझ्याशी, पण मी त्याच्याबरोबर बोलले, कारण मला असं वाटलं की या निमित्ताने तरी दोन लोक म्हणतील ना की हे काय घडलं, हिने का अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यक्रम अटेंड केला आणि मग ती का गणपती दर्शनाला आली, याची चर्चा होऊ दे. आणि त्याच्याशी मी बोलले की तिथे जाऊन मी काय केलं, तिथे जाऊन मी गणपतीला नवस बोलले का, तिथे जाऊन मी सगळ्यांना, आता तर वोट मागण्यासारखं नवसच नाही ना, वोटच मागू शकतो आपण, मला जिंकून द्यायचं असेल तर तुम्ही वोट करा, हा नवसच आहे की नाही. पण तो नवस केल्यामुळे माणसं वोट देतात आणि जिंकतातही, की मला जास्ती वोट्स मिळाली आणि मग डिजिटली ती काउंट होतात. तर असो, हे गणेशोत्सवात झालं. आणि नवरात्रीला त्यांनी माझ्या हातात आरतीचं तबक आणून दिलं आणि
मी हे खूप लवकरच शिकली आहे. एकतर मी सिनेमात काम करते त्यामुळेही, की त्यातल्या त्या किचकट गोष्टी असतात ना, की एक निरांजन नाही, 2 वाती नाही, आणि तिकडे काय सुपारी ठेवली का नारळाची दिशा काय केली, यात मी पडत नाही. कारण प्रत्येकाचे समज आणि त्याबद्दलच्या श्रद्धा या वेगळ्या असतात. तर त्यांनी मला ते ताट दिलं आणि मला सर्व आरत्या येतात मला, तर मी आरती म्हणत होते. तर थोडी धक्काबुक्की झाली आणि असं बाजूला सरका कोणाच्या तरी अंगात आलं. तर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं की मी किती इन्व्हॉल्व्ह होऊन ॲक्टिंग करते आणि कोणाच्या तरी खरंच अंगात आलं. तर मी माझं तबक इकडे आणि डोकं तिकडे अशी अवस्था झाली. तर त्यांच्या छान म्हणजे टप्प्याटप्प्याने अंगात आलं की त्यांनी बरोबर ते सगळं केलं. की आधी त्यांनी कुंकवाचा फराटा ओढला, मग केस मोकळे सोडले, मग त्या घुमायला लागल्या आणि मला कौतुक वाटलं त्या सगळ्याचं. तर आजूबाजूची माणसं म्हणजे नाट्याची आपल्याला किती गरज आहे, की किती मज्जा येते. नाट्य किंवा मनोरंजन असं मला म्हणायचं, मनोरंजनाची फार गरज आहे आपल्याला. की इतका एक असा थरार निर्माण झाला आमच्या आजूबाजूला की सारखा पदर सांभाळ, मग तिच्या हातात कोणीतरी ते तबक एक नेऊन दिलं, मग ते फारच गोंधळ व्हायला लागला की ते त्यातलं कुंकू उडालं आणि मग त्या घुमायला लागल्या, ते काढून घेतलं कोणीतरी आणि सगळे कुणीतरी सांगितलं कापूर द्या. कापूर दिल्याशिवाय त्या थंड होत नाहीत. तर मग ते कोणीतरी आणलं कशात तरी कापूर आणि मग हातात द्या, जिभेवर द्या. तर मी त्यांना ना घट्ट धरून ठेवलं. मी म्हटलं देणार नाही कापूर, मला भीती वाटते. तर त्या म्हणजे काय होतं, आपण त्या आपल्या परफॉर्मन्सच्या मूडमध्ये असतो आणि अशी कुणी आडकाठी आणली की चीड येते ना. तर त्या बाईंना तशी चीड आली की कोण मध्ये चाललंय. तर म्हटलं अजिबात नाही, मला असल्या सगळ्या गोष्टींची खूप भीती वाटते. तुम्हाला जळलं म्हणजे. आणि अर्थात मला माहिती आहे, मी नरेंद्र काकांबरोबर मुंबई युनिव्हर्सिटीत तो कार्यक्रम अटेंड केलेला आहे. आपले कार्यकर्ते कोण शहाजी कायमच सादर करत असतात की कसं ह्या ट्रिक्स दाखवतात मांत्रिक मंडळी. पण तरी मी त्या बाईंना धरून ठेवलं आणि बाकीचे सगळेजण बाकीच्या बायका मला सांगायला लागल्या देवी शांत होत नाही. मग कोणीतरी म्हणलं कोप होतो. हे मुंबईत चाललेलं आहे, मी कुठल्याही गावात खेड्यात गेले नव्हते. आणि त्या म्हणल्या रोजच असं होतं, तिला ना खूप त्रास आहे आणि तिला. तर मी बघितलं आणि त्यांना ना मी माझ्या हातात एक जे तबक होतं त्यांना म्हणलं हे धरा जरा तुम्ही. तर ते इतका व्यत्यय आल्यामुळे त्याही बाई वैतागल्या, त्यांना काही कळलं नाही. ते धरलं आणि ती कुठेतरी आली, अंगात आलेली देवी गेली, ती चुकून ती विजली म्हणजे देवी. म्हणजे फियास्कोच झाला सगळा. कारण ते काही कार्यक्रमाचं काय म्हणतो त्याला आपण क्लायमॅक्सच निर्माण झाला नाही. आणि त्याच्यानंतर काय झालं, मी माझा मुद्दाच सोडला नाही. म्हटलं परत त्यांच्या अंगात येणार नाही अशी काळजी घ्या. तुम्हाला कशाचा त्रास आहे? नाही देवीला त्रास आहे असं त्या म्हणाल्या. तर या सगळ्यांना किती महत्वाचं म्हणजे मानसोपचाराची गरज असते. आणि ज्याच्या अंगात आलंय त्या व्यक्तीला नाही, आजूबाजूच्या माणसांना त्या मनोरंजनाची केवढी गरज आहे. लाईव्ह मनोरंजन नाही मिळत ना. मग ती देवी काहीतरी करणार आणि मग ती फेकते आणि मग ती कोणाला तरी फूल देणार, फळ देणार, तर त्यांचे स्वप्न पूर्ण होणार, असं काहीतरी त्याच्या मागे एक ठरलेलं असतं. तर हे मी परत आरतीला गेले होते, तेव्हा त्या बाई तिथे नव्हत्या त्या दिवशीच्या आरतीला. तेव्हा मी सेलिब्रिटी म्हणून गेले नव्हते. तेव्हा मी माझी स्कूटी पेप काढली, साधंच असं माझ्या मुलीला म्हटलं चल तुला दाखवते, फार सुंदर मूर्ती आहे असं म्हणून नुसतीच गेले. त्या दिवशीच्या आरतीला त्या बाई आल्या नव्हत्या. तर हे ओम फस होणं जे आहे, ही हवा काढून घेणं जे आहे, ते आपापल्या पद्धतीनं छोट्या छोट्या कामांमध्ये सुद्धा करत राहायला पाहिजे. कारण आपण तिथे जातो तेव्हा हे विषय शक्यतो काढू नये. कारण हे काहीतरी बिब्बा घालतात आणि काहीतरी तरकट सांगत बसतात, विवेकाचा विचार करा वगैरे, अशी अनेकांची भूमिका असते. तर मी माझ्या मित्राला हे म्हटलं की मला माझ्या परीनं, मला जेवढी समज आहे त्या परीनं फार बरं वाटतं की मी एक विचार पोचवू शकले की हे तुम्ही करू नका. तुम्ही घरी एवढे काबाड कष्ट करताय, तुम्ही स्वयंपाक करता, त्याच्यानंतर नोकरीला जाता आणि त्याच्यानंतर घरी येऊन पुन्हा मुलाबाळांचं बघता, त्यामध्ये
हे नाट्य घडवायची काय गरज आहे? मग त्याच्यासाठी आपण मराठी नाटकाला किंवा सिनेमाला जाऊ शकत नाही का? तर नाही. भावनांचे खेळ केल्यानंतर मनाला जो हाय मिळतो त्याची मज्जा फार वेगळ्या पद्धतीने येते. याच्यापर्यंत आपण पोचण्याचा प्रयत्न करूया. मी थांबते, मला कल्पना आहे माझं लांबत चाललेलं आहे बोलणं, पण तरीही मला एका वेगळ्या अर्थानं कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांचा आधार घ्यावासा वाटतो. कारण कुसुमाग्रजांनी आस्तिकता आणि नास्तिकता याबद्दल फार परखडपणे आणि तरीही काव्यात्मक भाष्य केलेलं आहे. कवितांशी आपण चटकन नातं सांगू शकतो, कारण ते ना धुसर जग आहे. तिथे आपण पोएटिक होऊ शकतो, रोमॅन्टिक होऊ शकतो, आपल्या मनाला बरं वाटतं. पण तिथे ज्ञानपीठ पुरस्कार हा एक भाग झाला, पण इतके कविता संग्रह लिहून वारंवार ठाशीवपणे कुसुमाग्रज आपल्या श्रद्धांविषयी बोलत आलेले आहेत. तर त्या म्हणजे विद्यापीठामध्ये मला जर एखादं वर्षातनं एकदा गेस्ट लेक्चर घेता आलं तर मी खूप कविता म्हणायला नक्की येईन, असं मी स्वतःहूनच सांगते. त्यातली कुसुमाग्रजांची एक कविता मला म्हणून दाखवायची आहे. पाठ आहे मला, पण मी शब्द विसरू नये म्हणून कडव्यांची सुरुवात लिहिली होती. मी ज्या कवित्वाबद्दल बोलतेय किंवा ज्या अशा उबदार वातावरणाबद्दल बोलतीये जिथे ज्याचं कोडं सुटत नाही पण त्याचा गोडवा हवासा वाटतो. अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी, अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी, श्रावण ओल्या हवेवरती सरकत होती सफेद नक्षी. माझे आकाश माझा अंधार यांचे अपार भेदत आहेत, माझे आकाश माझा अंधार यांचे अपार भेदत आहेत. जीवनाची हलती जाग अजीवावर खोदत आहेत. निशब्दावर वल्हवणाऱ्या सफेद नौका सफेद शिडे, निशब्दावर वल्हवणाऱ्या सफेद नौका सफेद शिडे, मीच नव्हे पृथ्वी सारी पाहत होती त्यांच्याकडे. आले आहेत अदृश्यातून जाणार आहेत अदृश्यात, अनंताचे मौनी बाबा हसले थोडे अंधारात. गीता वाचून साथी वाचून अथांगातील गती सरली, गीता वाचून साथी वाचून अथांगातील गती सरली. छातीत उगीच गहीवर भरला उगाच पापणी भिजून गेली, छातीत उगीच गहीवर भरला उगाच पापणी भिजून गेली. धन्यवाद. मनापासून आभार सोनाली. यानंतर आजचे आपले दुसरे प्रमुख पाहुणे प्राध्यापक सुहास पळशीकर सर यांना विनंती करतो की त्यांनी संवाद साधावा. ज्या संघटनेचे आध्वर्यू अविवेकाचे बळी ठरले त्या संघटनेनी समाजामध्ये विवेक पसरवण्यासाठी प्रस्थापित करण्यासाठी लोकविद्यापीठासारखी ही जी कल्पना अंमलात आणायची ठरवलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त आव्हानात्मक असं काम कुठलंही असू शकणार नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाला मला बोलवलं याबद्दल मी उलट आपले सर्वांचे आणि संघटकांचे मनापासून आभार मानेन की त्या निमित्ताने हे जे काम आहे त्याच्यातले अडथळे त्याच्यातली आव्हानं यांच्याबद्दल मला अंतर्मुख होऊन विचार करण्याची या निमित्ताने संधी मिळाली. तेव्हा मित्रहो, आत्तापर्यंत जी चर्चा झाली त्याच्यावरून तुमच्या हे लक्षात आलं असेल की प्रमाणपत्र आणि अभ्यासक्रम यांच्या पलीकडे या लोकविद्यापीठाचं महत्त्व असणार आहे.
मला हे माहिती नव्हतं की विद्यापीठ या शब्दावर सुद्धा कॉपीराईट आहे कुणाचा तरी, आणि त्यामुळे मी पुढे सांगणारच आहे त्याप्रमाणे तुम्हाला ज्या अडचणी येतील त्यातली एक अडचण ही असणार आहे की तुम्ही अनधिकाराने हा शब्द कसा वापरताय. पण तूर्त ते बाजूला ठेवू आपण. मला असं वाटलं की हे अभ्यासक्रम जे आहेत ते मी पाहिले आणि मला असं वाटलं की याच्यातनं अनेक गोष्टी साध्य होणार आहेत. त्यातली जी एक गोष्ट साध्य होणार आहे ज्याचा आत्ता आधी उल्लेख झाला तो म्हणजे व्यक्तिगत जीवनामध्ये प्रत्येकाला जे अडथळे येत असतात, जो विळखा पडलेला असतो अडचणींचा, आणि त्या विळख्यामुळे माणसं ह्या न त्या प्रकारे, ज्याला अंधश्रद्धा असं म्हणता येईल, अशा काही गैरमार्गांना लागतात. आणि त्यामुळे एका पातळीवरती जर विचार केला तर ह्याला आपण काय म्हणूयात, मानसोपचाराच्या पद्धतीने आपण याच्याकडे बघतोय असं आपण म्हणूयात, ह्या प्रश्नाकडे किंवा ह्या समस्येकडे. त्याच्या पलीकडे आणि तुमचे कार्यकर्ते हे अभ्यासक्रम करतील स्वतः, ह्याच्या पलीकडे हे शोधायला लागेल की सामान्य लोकांमधले किती लोक दर महिना, पुढच्या 4 महिन्यात, 1 वर्षात हे अभ्यासक्रम करतात. म्हणजे या तुमच्या वेबसाईटवर किती लोकांनी व्हिजिट केलं ह्याला महत्त्व माझ्या मते कमी राहील, आणि तुमचे कार्यकर्ते नसलेले किती लोक असे अभ्यासक्रम करतात वर्षभरामध्ये, 6 महिन्यामध्ये, याच्यावरती हे जे काम आहे त्या कामाच्या आणि एकूण आपण ज्या समाजामध्ये आत्ता वावरतोय त्या समाजाच्या वातावरणाचा आपल्याला अंदाज घेता येईल. म्हणून या अभ्यासक्रमांचा विचार करायला पाहिजे. इथे मोकाट विद्यापीठाचा उल्लेख झाला म्हणून मला फक्त एवढंच सांगावं असं वाटतं की या अभ्यासक्रमांचा विचार करण्यापूर्वी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की सध्या ज्ञानाच्या विरोधी असलेले मोकाट आहेत आणि ज्यांना ज्ञानाची आस आहे त्यांनी मुकाट राहायचं आहे, असा हा काळ आहे. आणि त्यामुळे हे अभ्यासक्रम जे आहेत त्यांच्याबद्दल मी सुरुवातीला 5 मिनटं बोलणार आहे, कारण तिथून मला असं वाटतं की मला जे म्हणायचं आहे त्याच्याकडे जाता येईल. अर्थातच मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे अंगात येणं असेल, भूतपिशाच्य असेल, अशा प्रकारचे अभ्यासक्रम हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आत्तापर्यंतच्या कामाशी सुसंगत असेल आणि त्यामुळे त्यांनी ते चालवायला हवेत, त्यांची माहिती लोकांना द्यायला पाहिजे, हे खरंच आहे. पण त्याच्यात मला जो जास्त महत्त्वाचा अभ्यासक्रम वाटला, त्याचं औपचारिक नाव थोडं अवघड आहे पण तुम्ही त्याचं कंसामध्ये जे दिलं ते मराठी नाव बरोबर आहे, छद्मविज्ञान, म्हणजे फसवविज्ञान, नकली विज्ञान. त्याला काय शब्द मराठीत, छद्मला मराठीत शब्द कुठला वापरायचा ह्याच्याबद्दल चर्चा होऊ शकेल. पण हे आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्राचा परिसर आपण जर फक्त विचारात घेतला तर निदान गेली 150 वर्षे चाललेला आहे खेळ. 19व्या शतकाच्या मध्यापासून असं मी म्हणेन. याचं कारण मी दुसऱ्या एका संदर्भामध्ये विष्णुबाबा ब्रह्मचारींचं वाचत होतो आणि अभ्यास करत होतो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे छद्मविज्ञान हा जो प्रकार आहे किंवा फसवविज्ञान किंवा विज्ञानाचा दावा, हे आजचं नाही आहे, हा शोध आज नाही लागलेला. तर ही आज 150 वर्षे इथल्या श्रेष्ठजनांमधल्या एका गटाला कायम राहिलेली आहे की आपण ज्याला धर्म म्हणतो तो सुद्धा कसा वैज्ञानिक आहे आणि तो कसा आधुनिक आहे हे सिद्ध करायचं. आणि तिथे मला असं वाटतं की छद्मविज्ञानासारखे अभ्यासक्रम असतील किंवा अंधश्रद्धा निर्मूलनासारखे कार्यक्रम असतील, त्यांच्या पुढचं एक आव्हान तयार होतं. ते म्हणजे, आणि मला आठवतं आहे 90च्या दशकामध्ये केव्हा तरी साताऱ्यातच डॉक्टर दाभोलकरांशी याच्याबद्दल बोलणं झालं होतं, तेव्हाही हा मुद्दा आला होता की अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे आत्ता इथे उल्लेख झाला त्याप्रमाणे विवेक जागृतीचं काम होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे शक्यतो आणि विनाकारण धर्माच्या झमेल्यात पडू नये. म्हणजे धर्मचिकित्सा हा शब्द आपण वापरतो तो जरूर महत्त्वाचा आहे, ती व्हायला पाहिजे, पण त्या धर्मचिकित्सेचा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संबंध हा कसा जोडायचा, किती जोडायचा याचं भान ठेवावं लागेल. याचं कारण केवळ आत्ताचा काळ वाईट आहे वगैरे असं नाही आहे, तर जगात नेहमीच अनेक अभ्यासांनी हे दाखवलेलं आहे की 98 ते 99% लोक हे श्रद्धाळू, धार्मिक, आस्तिक असतात. आणि त्यामुळे
नास्तिक भूमिकेतून या प्रश्नाकडे बघण्याच्या पेक्षा मगाशी जो शब्दप्रयोग झाला ना करुणा, त्या भूमिकेतून या प्रश्नाकडे बघायचं हा एक भाग आणि विवेक हा दुसरा भाग. या दोन पायांवरती जर हे काम चाललं तर मला असं वाटतं की हा जो संघर्ष आहे की धर्माबद्दल काय करायचं त्याला वळसा घालून आणि तो कदाचित पुढे ढकलून तो प्रश्न टाळता येत नसतो, पण तो केवळ आपल्याला पुढे ढकलता येतो. तसा तो पुढे ढकलून निदान पहिलं पाऊल उचलणं हे शक्य होईल. दुसरं आव्हान याच्यामध्ये जे येतं ते अर्थातच मग असं येतं नेहमीच की या सगळ्या गोष्टी जुन्या आहेत आणि त्यामुळे आपणही आपल्या मनात आणि त्या गोष्टी करणारे त्यांच्या मनात आधुनिक आणि पारंपरिक असं एक द्वैत तयार करतात. म्हणजे आपणही आपल्याला असं मानायला लागतो की आपण काहीतरी आधुनिक भूमिका घेतो आहे आणि तेही मग असं म्हणतात की तुम्ही आमच्या परंपरेवरती घाला आणताय. हे द्वैत टाळायला पाहिजे आणि हे टाळायला पाहिजे ते टॅक्टिकल कारणासाठी किंवा व्यूहरचनात्मक कारणासाठी मी म्हणत नाही आहे, तर ते टाळायला अशा करता पाहिजे की मी जसा मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे छद्मविज्ञानवादी लोक जे असतात त्यांची मुळात भूमिका ही असते की आमची परंपरा ही आधुनिकच आहे, आमच्या परंपरेत आधुनिकता आहे आणि म्हणून ही उथळ आधुनिकता जी आहे ती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आधुनिकांचा उद्धटपणा जो असतो तो, या दोन्ही गोष्टी जर टाळायच्या असतील तर आधुनिक आणि पारंपरिक असं काहीतरी द्वैत आहे आणि आपण जे करतोय ते परंपरेच्या विरोधातलं आधुनिकतेचा झेंडा खांद्यावर घेऊन काहीतरी करतोय, ही भूमिका बाजूला ठेवावी लागेल. हे सगळं म्हणण्याचं कारण असं की त्यातनं दुसऱ्या अभ्यासक्रमाकडे मला जायचं आहे, याच्यातल्या जो जास्त आव्हानात्मक जास्त अवघड असणार आहे आणि त्याचा विकास त्याच्यात जे म्हटलं आहे तुमच्या वेबसाईटवरती आत्ता त्याप्रमाणे त्याचा दुसरा भाग नंतर विकसित करायचा आहे, तो म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. कारण हे दुसरं काय म्हणतो त्याला, जमिनीतला भूसुरुंग असतात ना लँडमाईन, तसा दुसरा भूसुरुंग आहे वैज्ञानिक दृष्टिकोन हा. याचं कारण आपल्याकडे मी मगापासून सांगतोय त्याप्रमाणे ही जी खोटी वैज्ञानिकतेची भूमिका असते त्याच्यात नेहमीच असं म्हटलं जातं की हे वैज्ञानिकच आहे, हे सगळं विज्ञानावर आधारितच आहे मुळात आणि त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाची चर्चा ही जास्त चिकित्सक आणि वेगळ्या पद्धतीने करावी लागेल असं मला वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ असं म्हणायला लागेल की विज्ञान म्हणजे अचूकता नाही हे सांगायला लागेल, विज्ञान म्हणजे अंतिमता नाही हेही सांगायला लागेल किंवा स्वतःच्या मनाशी ठरवायला लागेल. म्हणजे आपल्या मनामध्ये सुद्धा कदाचित काही वेळेला असं असतं की हे लोक अवैज्ञानिक आहेत आणि आम्ही जे वैज्ञानिक दृष्टीने बोलतोय ते अचूक सांगतोय, जे सांगतोय ते अंतिम आहे, अशी एक भूमिका त्याच्यामध्ये बरेच वेळेला असते. किंवा विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र जीवशास्त्र अशा प्रकारचे विषय, अशी दुसरी एक बाळबोध कल्पना जी विद्यापीठांमध्ये म्हणजे अधिकृत विद्यापीठांमध्ये असते, तिथे विज्ञानाला हे मानतात आणि आमच्यासारखे जे विषय आहेत ते नॉन सायन्स म्हणून गणले जातात. एकूण ज्ञानाबद्दलचीच कल्पना जेव्हा संकुचित असते त्यावेळेला विज्ञानाला खाली आणत ते फक्त बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री या विषयांपर्यंत आणून ठेवलं जातं. तसं ते नसतं हे एकदा जर मान्य केलं, लक्षात घेतलं, तर मग वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे प्रयोग, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, जास्त बंदिस्त पद्धतीने सांगायचं झालं तर हायपोथेसिस आणि प्रूफ आणि कन्क्लुजन, याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणत नाहीत किंवा म्हणू नये. हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एक छोटा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा नाही खरं तर वैज्ञानिक पद्धतीचा एक छोटा भाग असतो. मग वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय असं जेव्हा आपल्याला सांगायची वेळ येईल तेव्हा ही भूमिका घ्यावी लागेल की कुतूहल असणं, प्रश्न विचारणं, चिकित्सा करणं आणि मत बदलायची तयारी ठेवणं, स्वतःचं आणि इतरांचं सुद्धा मत बदलण्याची तयारी असणं, ह्याच्या सगळ्याच्या गाठोड्यातनं मिळून वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होतो. तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दलचा आपल्याकडचा जो एक अंधश्रद्ध दृष्टिकोन आहे तो बदलण्याचं आव्हान तुमच्या ह्या अभ्यासक्रमापुढे असणार आहे. की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे फक्त प्रयोग करणं नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे मूलतः जे इथल्या विद्यापीठांचं 19व्या शतकापासून काम ठरलं होतं पण ते त्यांनी केलं नाही, ते काम म्हणजे कुतूहल जागवणं आणि प्रश्न विचारायला वाट तयार करून देणं. म्हणजे कुणाला तरी विद्यापीठं ही मोकाट असावीत असं म्हणावंसं वाटतं. याचं कारण आपली विद्यापीठं ही
दरवाजे लावून आपण बंद करून घेतली. विद्यापीठाच्या मूळ कल्पनेतच मुळी ही कल्पना आहे की जिथे अभ्यास करणारे विद्यार्थी आणि प्राध्यापक हे एका अर्थाने मोकाट असतील, ते प्रश्न विचारतील, ते भांडतील, ते वाद घालतील, त्यांचं कुतूहल जागं केलं जाईल आणि त्यातनं त्यांना चिकित्सा करायला संधी मिळेल. ही जी चिकित्सा करण्याची संधी आहे ती आपल्याला या लोकविद्यापीठाच्या माध्यमातून जर निर्माण करून द्यायची असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय या मूलभूत प्रश्नाकडे लोकांना आपल्याला आकर्षित करावं लागेल आणि त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये जास्त सजगता निर्माण करावी लागेल. एकदा जर का तुम्ही हे गृहीत धरलं की प्रश्न विचारणं हे या सगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचं मध्यवर्ती केंद्र आहे, तर तुम्ही आपोआपच दुसऱ्या पुढच्या मुद्द्याकडे जाता, तो असा की हे सगळं एका अर्थाने जे चाललेलं आहे, हा सगळा जो व्यवहार चाललेला आहे तो मानव केंद्रित आहे. पुन्हा तिथेही अडचण ही आहे की इंग्रजीतल्या ह्युमॅनिस्ट शब्दाचं आपल्याकडे मानवतावादी असं चुकीचं रूपांतर केलं जातं आणि त्यामुळे मग मानवतावादी म्हणजे माणसांवरती दया करा, कुत्र्यांनाही खाऊ घाला, याला मानवतावाद वगैरे म्हटलं जातं. ह्युमॅनिझम याचा अर्थ तत्वतः असा होतो की मनुष्य प्राणी हा केंद्रस्थानी या विश्वाच्या आहे असं मानून व्यवहार करणं. अर्थातच मनुष्य प्राणी हा सुट्टा नसतो आणि त्यामुळे मनुष्य प्राणी केंद्रस्थानी आहे असं मानणं याचा अर्थ समाज आणि म्हणून मनुष्याचं हित आणि समाजाचं हित यांच्याबद्दलचा सारासार विचार करणं ही मग तत्त्वज्ञान असेल नाहीतर विज्ञान असेल यांची जबाबदारी बनायला लागते. अभ्यास करणं याचा अर्थ ह्या हिताचा विचार करणं. असा हिताचा विचार करायला लागलो आपण तर पुढचा प्रश्न मग येतो की हा हिताचा विचार करताना कोणतं शस्त्र वापरायचं आणि तिथे प्रश्न विवेकाचा येतो की कसं हे सगळं साध्य करायचं. तर ते विवेकाने साध्य जर करायचं असेल तर ज्याला समाजशास्त्रामध्ये विवेकाचे किंवा रॅशनॅलिटीचे 2 प्रकार म्हटलेले आहेत त्या प्रकारांमधनं निवड करायला लागते. एक प्रकार जो असतो तो म्हणजे एक विशिष्ट मर्यादित उद्दिष्ट किंवा स्वार्थ साधण्यासाठी वापरलेली लॉजिक किंवा तार्किकता, ज्याला वेबर हा समाजशास्त्रज्ञ इन्स्ट्रुमेंटल रॅशनॅलिटी असं म्हणतो. म्हणजे त्याच्यात रॅशनॅलिटी असते, जशी मगाशी आपण छद्मविज्ञानाच्या बाबतीत म्हटलं तसं विज्ञानाचा दावा तिथे असतो तसं इथे रॅशनॅलिटी असते, पण त्या रॅशनॅलिटीचा हेतू त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट हे फार संकुचित, फार मर्यादित असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही व्यापक हिताचा विचार कुठल्या तरी एखाद्या समुदायाच्या किंवा समाजाच्या हिताचा विचार करून कृती करण्यासाठी प्रयत्न करतात तेव्हा सबस्टँटिव्ह रॅशनॅलिटी म्हणजे आशयघन तार्किकता किंवा खरं तर त्याला मराठीतला विवेक हा शब्द पुरेसा आहे. फक्त दुर्दैवाने मराठीत विवेक, एक तर विवेक हे मासिक आहे जे तुम्ही वाचत असाल त्यांना माहिती आहे, पण ते जरी सोडून दिलं तरी मराठीत विवेक हा जो शब्द आहे तो फार आगरकरांच्या काळापासून फार संकुचित रॅशनॅलिस्ट किंवा रॅशनॅलिटीचा मर्यादित अर्थ घेऊन वापरला जातो. हा जो व्यापक मानव केंद्रिततेचा मुद्दा आहे तो त्या विवेकातून बरेच वेळेला निसटलेला असतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकूण या लोकविद्यापीठाचा असेल, अंधश्रद्धा निर्मूलनाचा असेल किंवा समाजामध्ये कुतूहल निर्माण करण्याचा प्रयोग आणि प्रयत्न असेल, या सगळ्याच्या पाठीमागे जर काही असायला पाहिजे असेल तर ते हा आशयघन विवेक की ज्याच्यामध्ये सार्वजनिक हिताचा विचार केला जातो. काही वेळेला त्याच्यासाठी सार्वजनिक विवेक असा शब्दसुद्धा वापरला जातो. सार्वजनिक विवेक याचा अर्थ असा की, आणि तो महत्त्वाचा अशा करता असतो तेही मी सांगेन, सार्वजनिक विवेकाचा अर्थ असा की मला सत्य प्रस्थापित करण्यापेक्षा तुमच्यात आणि माझ्यामध्ये संवाद होण्यासाठीचं एक काहीतरी व्यावहारिक नीतिशास्त्र तयार करायचं आहे की ज्याच्यातनं हा संवाद होऊ शकेल, तो विवेक असतो. मग प्रश्न तुम्ही असा विचाराल स्वाभाविकच की हा सार्वजनिक विवेक आणि व्यक्तिगत विवेक यांच्यामध्ये अंतर का बरं पडतं, किंवा आज आपल्या समाजात आपल्या अवतीभोवती हा सार्वजनिक विवेक जो आहे त्याचं काय होतं, हा प्रश्न मग विचारायला लागतो. दाभोळकरांच्या सारख्यांचा आणि आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढचा जो पेच तयार होतो तो इथे तयार होतो. याचं कारण मग केवळ अडल्या नडलेल्यांच्या मानसोपचाराच्या दृष्टीने तुम्ही विवेकाच्या प्रश्नाकडे पाहू शकत नाही, कारण समाजात आजूबाजूला त्या विवेकाची वानवा असते.
संवाद कसा साधायचा, ज्याचं पटत नाही त्याला मारायचं, असं जर ठरलं तर तो संवाद साधला जाऊ शकत नाही. ही परिस्थिती समाजामध्ये काय येते किंवा कशी येते हा प्रश्न मग तयार होतो. आणि त्यामुळे ज्यांना विवेकवादी व्हायचं असतं व्यक्तिगत जीवनामध्ये, त्यांना या सार्वजनिक विवेकाचा सुद्धा शोध घ्यावा लागतो. आणि तो ते घ्यायला लागले की त्यांना समाजाशी भिडावं लागतं आणि म्हणावं लागतं की समाजात या गोष्टी, या संघटना, हे व्यवहार हे अविवेकाने चालतात. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की माणसं व्यक्तिगत जीवनामध्ये कशी वागतात आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते, ज्यांना आपण अंधश्रद्धा असं म्हणूयात, त्यांच्या मागे का लागतात, याच्या उत्तरांमधला एक आणि कदाचित छोटा पण सोपा भाग हा आहे की त्यांच्या जीवनांमधल्या हतबलतांमुळे ते त्याच्या मागे लागतात. आत्तापर्यंत त्याची आत्ता इथे सुद्धा बरीच चर्चा झालेली आहे. अशा प्रकारच्या ज्या हतबलता असतात त्या अनेक प्रकारच्या हतबलता असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोंडी होत असते. जे कमी सुखवस्तू असतात त्यांच्या जीवनामध्ये त्या प्रमाणात होणारी कोंडी ही जास्त तीव्र असते. आणि आपण आपल्या अवतीभोवती पाहतो त्याप्रमाणे एका बाजूला अवास्तव स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला सगळे रस्ते बंद झालेले आहेत, कोंडी झालेली आहे. अशा प्रकारची कुंठितता ही अनेकांच्या आयुष्यामध्ये येत असते की ज्याच्यातून त्यांना स्वतःच्या जीवनामधल्या विवेकाचा पाठपुरावा करणं हे अवघड किंवा अशक्य होऊन बसतं. पण हा छोटा भाग झाला. मोठा भाग जो आहे तो असा आहे की ह्याच्या पलीकडे जाऊन माझ्या व्यक्तिगत जीवनातल्या माझ्या विवेकशक्तीवरती सतत आक्रमण करणाऱ्या संस्था, संघटना, यंत्रणा आणि व्यवहार हे सतत आजूबाजूला चालू असतात आणि ते जोर धरत असतात. हा त्यातला मोठा भाग आहे. म्हणजे ज्याला विषारी प्रचार असं म्हटलं जातं, असा विषारी प्रचार असेल की जो ज्ञानाचा आव आणतो, किंवा ज्याला माहिती असं म्हटलं जातं पण ती अर्धवट असते किंवा चुकीची असते, ती मतलबी माहिती असेल, ज्याचा हमीदने सुरुवातीला उल्लेख करताना पोस्ट ट्रुथ सोसायटी असा उल्लेख केला. आता ही पोस्ट ट्रुथ सोसायटी ही अलीकडची कल्पना आहे. पण उदाहरणार्थ भारतातल्या आणि महाराष्ट्रामधल्या ज्यांना विवेकाचा प्रश्न सतावतो, सद्बुद्धीचा प्रश्न सतावतो, त्यांना हे माहिती आहे की गेली 100 वर्ष अशा पोस्ट ट्रुथची स्वप्न पडणाऱ्या संघटना इथे अस्तित्वात आहेत, ज्यांना 100 वर्षापूर्वीच या पोस्ट ट्रुथची स्वप्न पडली होती. आणि त्यामुळे अशा प्रकारचा विषारी प्रचार, मतलबी माहिती आणि त्याच्या आधारे लोकांच्या भावना उद्दीपित करणं, त्यांना उत्कंठित करणं, हा व्यवहार आपल्या अवतीभोवती चालू असतो. आणि त्यामुळे आत्ता जर तुम्ही आजची विद्यापीठं पाहिलीत तर ती विद्यापीठं या ज्ञानव्यवहारांपासून दूर जात असतात. याच्याबद्दल त्या विद्यापीठांवर टीका करता येईल, त्या विद्यापीठांमधल्या प्राध्यापकांवर, विद्यार्थ्यांवर टीका करता येईल. पण त्याच्या पाठीमागचा जो जास्त मोठा सामाजिक सत्ता व्यवहार आहे तो लक्षात घ्या की विद्यापीठांना काहीही करता येणार नाही अशी एक समाजव्यवस्था मुळात तयार केली जाते आणि घडवली जाते आणि ती सशक्त केली जाते. एकदा तशी ती झाली की मग विद्यापीठं बिचारी आहेत तशी राहू देतात आणि त्यांचं कुणाला अडथळा होत नाही. याचं कारण विद्यापीठांचं जे मूळ काम आहे त्रास देण्याचं, ते बंद होऊन जातं. त्रास झाला पाहिजे प्रश्न विचारून तुम्हाला. प्रस्थापित सिद्धांत, प्रस्थापित सत्ता व्यवहार आणि प्रस्थापित सत्तेचे आधार या सगळ्यांना त्रास होईल हेच खरं तर विद्यापीठांचं मुख्य कर्तव्य असतं. ते आपोआप बंद होईल अशा पद्धतीची समाजातली एक सत्ता संरचना आपल्या सभोवताली तयार होते. आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी येते की आपण जेव्हा विवेकाचे प्रश्न विचारायला लागतो तेव्हा एका बाजूला आपल्याला फक्त व्यक्तिगत विवेकाबद्दल बोला असं सांगितलं जातं, व्यक्तिगत जीवनाबद्दल बोला असं सांगितलं जातं, किंवा हा विवेकाचा प्रश्न चर्चेला येऊच नये अशा पद्धतीने समाजातले इतर व्यवहार होत असतात. हे आजचं द्वैत आहे. आणि ते द्वैत हा लोकविद्यापीठाच्या संकल्पनेच्या पुढचा मुख्य अडथळा असणार आहे. मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे ही जी लोकविद्यापीठाची कल्पना आहे ती महत्त्वाकांक्षी अशा करता आहे की अंतिमतः त्या कल्पनेतून प्रश्न विचारण्याची जी एक उर्मी आहे तिला बळ मिळू शकतं. आणि प्रश्न विचारण्याच्या उर्मीला खाली खेचणं, लोकांना शांत बसवणं, एकतर त्यांना हिप्नोटाईज करणं, संमोहित करणं,
सुरुवातीला असं म्हटलं जायचं जेव्हा टेलिव्हिजन आला त्यावेळेला, की टेलिव्हिजनचं मुख्य काम काय आहे, म्हणजे भारतात टेलिव्हिजन आला तेव्हा, की लोकांना संध्याकाळी गपचूप घरी बसू द्यावं म्हणून टेलिव्हिजनचा चांगला उपयोग होतो. डिजिटल युगामध्ये आता लोकांना 24 तास शांत बसवण्याची तरतूद होऊ शकते, कारण सकाळच्या गुड मॉर्निंगपासून प्रत्येक मेसेजमध्ये लोकांना ते घरात शांत तरी बसतील किंवा चुकीच्या पद्धतीने जागे होतील, या दोनच पर्यायांमध्ये लोकांना वावरता येतं. असं आजचं आपलं सार्वजनिक विश्व बनलेलं आहे. आणि हे लोकविद्यापीठापुढचं मुख्य आव्हान असणार आहे. कोणत्याही विवेकाच्या कामापुढचं हे मुख्य आव्हान असणार आहे. याचं कारण एका बाजूला त्याला भारताची एक विशिष्ट अशी सामाजिक राजकीय परिस्थिती आहे, दुसऱ्या बाजूला एकूण जागतिक वातावरण जे आहे ते जागतिक वातावरण, ज्याला मी ज्ञानविरोधी असं म्हणेन, असं व्हायला लागलेलं आहे. ज्ञानविरोधी म्हणजे काय, तर ज्ञानाची कोणी चौकशी करू नाही असा साधारणपणे व्यवहार. म्हणजे मी मगासपासून म्हणतोय त्याप्रमाणे विद्यापीठांकडनं अपेक्षा काय असते. समजा एखाद्या विद्यापीठातल्या प्राध्यापकावरती आक्षेप घेतला जातो, तेव्हा काय घेतला जातो आक्षेप, की तुम्ही या भानगडीत कशाला पडताय सर, तुम्ही शिकवा ना वर्गात. पण वर्गात जे शिकवलं जातं त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग केलं जातं आणि प्राध्यापकांच्या विरोधात ते वापरलं जातं. अशी भारतातल्या काही विद्यापीठांमध्ये उदाहरणं आहेतच. म्हणजे तुम्ही वर्गात काय शिकवता याच्यावरही नियंत्रण ठेवलं जातं. आणि त्यातून हा जो सगळा ज्ञानव्यवहार आहे तो जितका संकुचित केला जाईल तितका संकुचित केला जातो. ही जी सत्ता व्यवस्था नव्याने तयार होतीये, त्या सत्ता व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर हे आव्हान आज उभं राहतं आहे. आणि म्हणून तुम्ही कदाचित स्वतः अंधश्रद्धा निर्मूलनवाले नसलात, जसा मी नव्हतो आणि नाही, तरीसुद्धा मला असं वाटतं की आत्ताचा क्षण हा ह्या कामाचं नुसतं कौतुक करण्याचा नाही आहे, तर त्या कामाचं महत्त्व समजून घेण्याचं आहे आणि त्या कामापुढची आव्हानंसुद्धा समजून घेण्याचं आहे. मला खात्री आहे की ह्या लोकविद्यापीठाच्या अभ्यासक्रमांमधनं कुणाकुणाच्या भावना दुखावल्या जातील. जसजसे हे अभ्यासक्रम विकसित होत जातील तसतशा भावना दुखावल्या जातील. याचं कारण ज्ञानामधनं प्रश्न विचारले गेले की भावना दुखावल्या जाणं हे स्वाभाविक असतं. प्रश्न विचारले की भावना दुखावतात, भावना दुखावल्या की कायदा आड येतो. कारण आपल्या देशात हळूहळू आता असं व्हायला लागलेलं आहे की शक्यतो कुणाच्याही भावना कधीही न दुखावता जर तुम्हाला काही करता येत असेल तर ते तुम्ही करा, इतपतच तुम्हाला एकूण वैचारिक अवकाश उपलब्ध आहे. अशा या मर्यादित वैचारिक अवकाशामध्ये जादूटोणा आणि भूतपिशाच्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही छद्मविज्ञान, वास्तुशास्त्र, कारण त्याच्यामध्ये भांडवली हितसंबंध आहेत, त्यामुळे वास्तुशास्त्राला तुम्ही टाचणी लावली की भानगड होणार आहे, त्यामुळे वास्तुशास्त्र असेल किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद, याच्याबद्दलचे जेव्हा अभ्यासक्रम यायला लागतील तेव्हा नवनवीन आव्हानं उभी राहतील. हे स्वाभाविक आहे. आणि ते स्वाभाविक आहे असं मी म्हणतो याचं कारण असं की जिथे विवेकी माणसांचा सुद्धा बळी जातो तिथे विवेकी संघटना ज्या असतील, विवेकवादी संघटना ज्या असतील, त्यांना काम करू द्यायला फारसा अवकाश समाजात कशाला देईल. त्यामुळे समाज आत्ताचा, त्या समाजातली सत्ता व्यवस्था हे प्रतिकूल असताना हे लोकविद्यापीठ आपण स्थापन करत आहात. म्हणून खास करून या आव्हानात्मक कार्याबद्दल आपण सगळ्यांनी आनंद व्यक्त केला पाहिजे. आणि कदाचित याच्यातनं विवेकाचे काही झोत इकडे तिकडे पडतील आणि अज्ञान आणि ज्ञानरहित व्यवहारांना नेहमी विवेकाची भीती असते, हे आपण पाहत आलेलो आहोत. आणि त्यामुळे असे झोत जसजसे पडतील तसतसे नवे संघर्ष तयार होतील. ते संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल. ते डिजिटल नसतील. दाभोळकरांनी पाहिलं की तो जीवघेणा संघर्ष असतो आणि तसे संघर्ष कदाचित याच्यातनं उत्पन्न होऊ शकतील. हे लक्षात ठेवून या लोकविद्यापीठाच्या कामामध्ये पडलं पाहिजे, एवढंच मी म्हणेन. आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि हे विवेकाचं शिवधनुष्य, जर शिवधनुष्य हा शब्द तुम्हाला मान्य असेल तर विवेकाचं शिवधनुष्य उचलण्याची शक्ती आपल्या समाजाला मिळावी, एवढीच शुभेच्छा मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
लोकांना प्रश्न विचारण्याची उर्मीला बळ मिळावं अशी अपेक्षा या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर लोक विद्यापीठाच्या वतीनं त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठा पुढील आव्हानं आणि या विद्यापीठाचं महत्त्व सुहास पळशीकर सरांनी अत्यंत समर्पक भाषेमध्ये व्यक्त केलं, त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. त्याच्या अगोदर एक सूचना आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची इंग्रजी पुस्तकं आज आपल्याला सवलतीच्या दरात इथं मिळणार आहेत. बाहेर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा स्टॉल आहे पुस्तक विक्रीचा, तिथून ती आपण घेऊन जावीत, आपल्या मित्रमंडळींना भेट द्यावीत. त्याचबरोबर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हे मासिक निघतं. या मासिकाचे आपण वर्गणदार व्हा. आपण दिवाळीला बालसाहित्याची 5 रंगीत पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत, ती सुद्धा पुस्तकं आपल्याला इथं उपलब्ध आहेत. हे सर्व साहित्य आपण जाताना घेऊन जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि कार्यक्रमाची शेवट आभार प्रदर्शनानं आमचे अनितचे ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद देशमुख हे करतील. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर लोक विद्यापीठ ह्या कार्यक्रमासाठी आलेले प्राध्यापक सुहास पळशीकर यांनी त्यांच्या भाषणामध्ये विद्यापीठापुढं असणारे आव्हानं, त्याच्याशिवाय त्याचं महत्त्व आणि त्याच्यानंतर हे विद्यापीठ चालवण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील हे सांगितलं. इथं येऊन ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मी त्यांचे हार्दिक आभार मानतो. सोनाली कुलकर्णी खरं तर आमची कार्यकर्तीच आहे, त्याच्याबद्दल काही मनामध्ये शंका नाही. कारण 20 ऑगस्टला भर पावसामध्ये जेव्हा ती थांबलेली होती आणि त्या सर्व ह्याच्यामध्ये आणि प्रत्येक उपक्रमांमध्ये ज्या पद्धतीचा सहभाग असतो आणि ज्या पद्धतीने मुक्त ह्या कामामध्ये असते त्याच पद्धतीने सोनाली म्हणजे डॉक्टर दाभोळकरांच्या 2 कन्या आहेत ह्या तशा अर्थाने. आणि त्यामुळं खरं तर इतक्या लांबून पण आलेली आहे. ऑफिशियली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे हार्दिक आभार मानतो ह्या गोष्टीसाठी, कारण की सतत पाठराखण केलेली आहे सोनालीने ह्या सर्व उपक्रमामध्ये आणि त्याच्या कोणत्याही कामासाठी बोलवावं आणि सोनालीने यावं इतकं ते जुळलेलं आहे. खरं तर डॉक्टर दाभोळकरांनी बरेच कलाकारांना त्या काळापासून म्हणजे निळू फुले असतील, डॉक्टर लागू असतील, सदाशिव अमरापूरकर असतील आणि ते कलाकार देखील तिथं येऊन म्हणायचे की आमचा ढोलकी एवढा वापर जरी झाला तरी चालेल, ज्याच्यामुळं लोक गोळा होतील आणि नंतर तुमचे विचार तुम्ही सांगाल. तशाच पद्धतीने सोनाली ह्या आपल्या सगळ्या गोष्टीला पाठबळ देत असते. धन्यवाद. त्याच्यानंतर आजच्या हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे विचार जे फक्त महाराष्ट्रात नाही भारतभर भारताच्या जगापर्यंत पोहोचावे ह्याच्यासाठी हे जे पुस्तकं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केले त्या राही डहाके यांनी अजून एक कमिटमेंट दिलेली आहे की ह्याच्या पुढचे देखील जितके पुस्तकं तुम्ही मला द्याल त्याचे मी भाषांतर करेल. त्यांचं देखील मनापासून आभार. त्यानंतर ह्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच नागरिक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, समविचारी संघटना ज्यांनी आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला ते, ह्या महाराष्ट्र अनिसाचे ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले सर, आमचे ट्रस्टचे सेक्रेटरी दीपक गिरमे, त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार बंधू भगिनी, सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. अजून कोणी राहिलं असेल? अच्छा. हां, आपला कार्यक्रम संपण्यापूर्वी चिंचोले सरांना काही सांगायचं आहे. सन्माननीय विचारपीठ, फक्त 2च एक आठवण सांगण्यासाठी मी आलेलो आहे. डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला त्या दिवशी 9:15 वाजता मला कॅनडाहून डॉक्टर जगन्नाथ वाणींचा फोन आला व ते म्हणे आपल्या देशात काही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आहे की नाही, यू लॉस्ट अँड अर्डेंट क्रुसेडर. तर डॉक्टर वाणींचं 2017ला निधन झालं, पण त्यांनी लिहिलेलं पुस्तक आणि त्यांनी प्रकाश आमटेंच्या आनंदवनला पण अनेक वेळा भेटी दिलेल्या. तर त्यांच्या मिसेसला टोकाचा सिझोफ्रेनिया, त्याच्यावरती त्यांनी देवराई सिनेमा बनवून घेतला. तर ही त्यांच्या आठवणीचे हे पुस्तक मी सोनाली आणि सरांना भेट देऊ इच्छितो.
कार्यक्रम संपण्यापूर्वी 2-3 गोष्टी सांगायला पाहिजे खरे तर. म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खूप आठवणी पण आहेत, पण मुख्य म्हणजे हे विद्यापीठची हे लोकार्पण होत असताना दाभोळकर फॅमिली, शैलताई देखील ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि दाभोळकर फॅमिलीतले सर्वच जण आहेत. आणि तसे तर महाराष्ट्र अनिसाचे सर्व कार्यकर्ते हे दाभोळकरांचे कुटुंबीयच होते. महाराष्ट्र अनिसाची दर सोमवारी पुण्यामध्ये साधनामध्ये डॉक्टर दाभोळकर ज्या साधनाचे संपादक होते त्या साधनाच्याच कार्यालयात आपली दर सोमवारी संध्याकाळी 6 ते 7:30 मीटिंग होत असते. कोणीही या मीटिंगला येऊ शकतं आणि कोणीही अनिसाचं कार्यकर्ता होऊ शकतो. आणि आता तर लोक विद्यापीठामुळं जगातील कोणी अनिसाचा कार्यकर्ता होऊ शकतो. त्यामुळं नक्कीच या सगळ्या गोष्टींचा तुम्ही फायदा घ्या. आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.